सो ॲग्रिगेट टेस्ट. आता ॲग्रिगेट टेस्ट आपण बघून घेऊया. ॲग्रिगेट टेस्ट आपल्याला बघायची आहे. सो पहिली टेस्ट मी जे घेतोय ती आहे आपली शेप टेस्ट. शेप टेस्ट आपण काय बोललो की आपली ॲग्रिगेटचा शेप हा चांगला असायला पाहिजे. ॲग्रिगेटचा शेप चांगला असायला पाहिजे म्हणजे काय, ॲग्रिगेटचे 4 शेप असतात. लक्षात घ्यायचं, ॲग्रिगेटचे 4 शेप असतात आणि ॲग्रिगेटचा जो शेप आहे हा ॲग्रिगेटच्या शेपनुसार महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टी काय होत असतात, महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टीवरती भर दिला जात असतो. कोणता, एक वर्केबिलिटी आणि एक स्ट्रेंथ. वर्केबिलिटी कशी भेटते आणि स्ट्रेंथ कशी भेटते याच्या डिटेलमध्ये तुम्हाला बारीकमध्ये सांगितलं मी. कुठे, सिटीमध्ये. ठीक आहे, सिटी आणि सिमेंटमध्ये आपण बघितले. तो डिस्कस करून घेऊ, पुन्हा इथं डिस्कस करून घेऊ. लक्षात घ्या, ॲग्रिगेट आपण काय बघणार आहोत, ॲग्रिगेट टेस्ट. त्याच्यापैकी पहिली उचलली मी शेप टेस्ट. हायवे मटेरियलमध्ये जो ॲग्रिगेट आहे तो आपण वापरणार आहोत, त्याचा शेप चांगला असायला पाहिजे. आता कोणकोणत्या प्रकारचे शेप असतात, तो शेप ऑफ ॲग्रिगेट जर तुम्ही बघायला गेलात, शेप ऑफ ॲग्रिगेट 4 प्रकारचे असतात. 1 2 3 4. पहिला असतो राऊंड पार्टिकल. तो पहिला कोणता, राऊंड शेप. राईट, पहिला राऊंड शेप. सेकंड कोणता, अँग्युलर शेप. सो पहिला राऊंड, दुसरा अँग्युलर, तिसरा शेप कोणता असतो बरं का. सो राऊंड झाला, अँग्युलर झाला, फ्लेकी शेप. आणि चौथा कोणता असतो आपला, तो इलॉंगेटेड शेप. हे 4 प्रकार लक्षामध्ये ठेवायचे. इलॉंगेटेड म्हणजे कसा, लांबट म्हणजे काय, पेन कसा आहे आपला पेन, तर पेन म्हणजे इलॉंगेटेड शेप झाला. वहीचं कागद चिपटा, मोबाईल म्हणा, वहीचं कागद म्हणा, तो चिपटा जो असतो त्याला म्हणतो आपण फ्लेकी पार्टिकल. नंतर दुसरं कोणतं, तो फ्लेकी पार्टिकल. इकडचं सांगितलं तुम्हाला मी इलॉंगेटेड फ्लेकी पार्टिकल. राऊंडेड म्हटले कसा, वाळू असते आपली, वाळू नदीमधली वाळू, ती पूर्णतः राऊंडेड असते. अँग्युलर म्हटल्यावर ती रफनेस जास्त दिसायला भेटेल. आता याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. बघू आता एक एक करून. आता आपण बोलतोय काय बरं का, की यार ॲग्रिगेट जो आहे त्या ॲग्रिगेटला हे 4 शेप आहेत. या 4 शेपपैकी कोणत्या प्रकारचे ॲग्रिगेट वापरायला पाहिजे बरं का हायवेमध्ये. आता जर का समजा आपण कॉन्क्रीटचा रोड बांधतोय, तर कॉन्क्रीटचा रोड बांधण्यासाठी मला ॲग्रिगेट वापरावं लागते. कॉन्क्रीट जेव्हा बोलतोय वर्कॅबिलिटीबद्दल बोलतो. वर्कॅबिलिटी म्हणजे काय, कन्सिस्टन्सी आणि वर्कॅबिलिटीचा फरक लक्षात राहू द्यायचा. वर्कॅबिलिटी काय असते, तुम्ही किती इझिली त्या कॉन्क्रीटवरती काम करू शकता, त्याला वर्कॅबिलिटी म्हणतो. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय बरं का, कॉन्क्रीटची जी फ्लुडिटी आहे, फ्लुडिटी माहिती आहे, फ्लुडिटी म्हणजे काय, किती इझिली तो फ्लो करतोय. कन्सिस्टन्सीला आपण 2-3 पद्धतीने समजून घेतलं होतं, किती इझिली तो फ्लो करत असतो. राईट का, किंवा आपण डिग्री ऑफ फर्मनेस बद्दल पण डिस्कस करत असतो. राईट, तर वर्कॅबिलिटी म्हणजे किती इझिली तुम्ही त्या कॉन्क्रीटवरती काम करू शकतात, आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय, तो कॉन्क्रीट किती इझिली फ्लो होतो म्हणतो मी. राईट, तो दोघांमध्ये फरक पण माहिती. तर या दोघांबद्दल बोलतो. मग आता काय असते बरं का, समजा पहिला शेप उचलला मी, कोणता, पहिला शेप उचलला आपण राऊंड शेपबद्दल काय बोललोय बरं का आपण. राऊंड शेपबद्दल आपण काय बोललोय, जर का समजा पार्टिकल राऊंड असेल, पार्टिकल राऊंड असेल तर काय बरं का, एक मिनटं, पार्टिकल जर का राऊंड असेल तर राऊंड पार्टिकलबद्दल आपण काय बोललो होतो. सो राऊंड पार्टिकल, अँग्युलर पार्टिकल. राईट, इकडे कसं लिहिता येईल, एक मिनटं, राऊंड पार्टिकल, अँग्युलर पार्टिकल, ठीक आहे, फ्लेकी पार्टिकल आणि इलॉंगेटेड पार्टिकल. हे 4 पार्टिकल आहेत. आता यांच्याबद्दल मी बोलून देतो. आपण उचलला पहिले राऊंड पार्टिकलचा जो सरफेस आहे तो स्मूथ असतो. राऊंड पार्टिकलचा सरफेस स्मूथ असतो, त्याचा कॉन्टॅक्ट जो असतो दुसऱ्या पार्टिकलसोबत तो पण कमी असतो. त्याचा कॉन्टॅक्ट जर का कमी असेल तर फ्रिक्शन काय असेल, कमी असेल. जर फ्रिक्शन कमी असेल तर वर्कॅबिलिटी काय निघून येईल, जास्त निघून येईल. म्हणजे मला दिसायला भेटत असतं की राऊंडनेस पार्टिकल जर का राऊंड शेपमध्ये असेल तर वर्कॅबिलिटी आपल्याला काय भेटत असते, सो राऊंड पार्टिकलबद्दल बोलतो. वर्कॅबिलिटी आपल्याला काय भेटते, जास्त भेटते. परंतु लक्षात घ्या, वर्कॅबिलिटी तुम्हाला जास्त भेटेल, पण मी तुम्हाला बोललो तो स्ट्रेंथबद्दल डिस्कशन आहे. राऊंड पार्टिकलच्या केसमध्ये आपल्याला स्ट्रेंथ कमी भेटते. का कमी भेटते, तुम्ही 2 गोष्टीबद्दल बोलला होता. एक म्हणजे काय, कॉन्टॅक्ट एरिया, तर दोघांचा कॉन्टॅक्ट एरिया, आणि दुसरं म्हणजे काय बरं का, बॉन्डिंग. तर 2 पार्टिकलचा जो कॉन्टॅक्ट आहे तो पॉईंट टू पॉईंट कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट एरिया कमी आहे, त्यामुळे बॉन्डिंग पण काय दिसायला भेटेल, कमी. तो राऊंड शेपमध्ये बॉन्डिंग कमी असते, कॉन्टॅक्ट एरिया पण कमी असतो, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ काय निघून येत असते, कमी येत असते. ही वाली डिस्कशन झालं. राईट, तो मी काय बोललो बरं का, वर्कॅबिलिटी जास्त, स्ट्रेंथ कमी निघून असते इन केस ऑफ द राऊंडेड शेपने. दुसरी बात बोललो तो अँग्युलरच्या केसमध्ये.
अँग्युलरच्या केसमध्ये काय बोललो होतो, अँग्युलर पार्टिकल जर का असतील तर अँग्युलर पार्टिकल आहेत. अँग्युलर पार्टिकलच्या केसमध्ये जर का बघायला गेलात आपण वर्केबिलिटीबद्दल बघूया. तर वर्केबिलिटीमध्ये काय असते, अँग्युलर पार्टिकलमध्ये जे आहेत कॉन्टॅक्ट एरिया खूप जास्त असतो. कॉन्टॅक्ट एरिया खूप जास्त आहे, फ्रिक्शन खूप जास्त असेल. फ्रिक्शन खूप जास्त आहे, त्या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी जी लुब्रिकेशन असते ती लुब्रिकेशन कमी पडून जाते. लुब्रिकेशन जर का कमी पडलं तर वर्केबिलिटी काय दिसायला भेटेल, कमी दिसायला भेटेल. सो वर्केबिलिटी काय असते, कमी असते. वर्केबिलिटी कमी असणार. आणि दुसरी काय, स्ट्रेंथबद्दल काय बोलतो, स्ट्रेंथ जास्त असणार. स्ट्रेंथ जास्त का असणार, कॉन्टॅक्ट एरिया जास्त आहे, बॉन्डिंग जास्त आहे, बॉन्डिंग जास्त आहे, स्ट्रेंथ जास्त आहे. तो स्ट्रेंथ आपल्याला काय भेटून जाईल, जास्त भेटून जाईल. राईट. तो वर्केबिलिटी कमी भेटते आणि स्ट्रेंथ काय भेटते आपल्याला, जास्त भेटते इन केस ऑफ द व्हॉट, अँग्युलरिटी. सो अँग्युलर नंबर का आपले एक आहेत, पार्टिकल कसे आहेत, अँग्युलर शेपमध्ये. राईट. त्या दोघांबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. झालेत. तिसरा पार्टिकल उचलला, तिसरा आणि चौथा सोबत बोलतो. फ्लेकी पार्टिकल आणि इलॉंगेटेड पार्टिकल या दोघांबद्दल डिस्कशन काय केलं आहे आपण. या फ्लेकी पार्टिकल जे असतात, फ्लेकी म्हणजे चपटे, इलॉंगेटेड म्हणजे लांबट, हे दोघं पार्टिकल जे आहेत ना तुम्हाला वर्केबिलिटी देते ना तुम्हाला स्ट्रेंथ देत. तो वर्केबिलिटी पण कमी आणि स्ट्रेंथ पण काय असते, कमी, या दोघं पार्टिकलच्या केसमध्ये. तर तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील, लक्षात राहून द्यायचं. ठीक आहे. इथपर्यंत आलो. मग आता पुढे काय बरं का, अजून तुम्ही डिस्कशन केलं होतं काय बरं का, की आपली जे ॲग्रिगेट असते ती ॲग्रिगेट ॲक्च्युली ॲग्रिगेटमध्ये पण फाईन ॲग्रिगेट म्हटल्यावरती सँड 4.75 mm खाली पडणारी जी काही आहे ती आपली सँड असते. त्या सँडबद्दल आपण बोललो होतो की रिक्वायरमेंट ऑफ द गुड सँड. रिक्वायरमेंट ऑफ गुड सँडमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सँड कशी असायला पाहिजे, फ्री फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर. परंतु तिथे मी एक शब्द वापरला होता काय बरं का, सँड शुड बी वेल ग्रेडेड. सँड कशी असायला पाहिजे, वेल ग्रेडेड. तर वेल ग्रेडेड म्हणजे काय बोललो होतो तुम्हाला मी, जी काही आपली ॲग्रिगेट, मग आता ॲग्रिगेटच्या केसमध्ये मी बोलतोय, समजा आपण ॲग्रिगेट वापरतोय आपल्या रोडाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. सो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधायचा आहे, ॲग्रिगेट आपण वापरतोय. ॲग्रिगेट कशी असायला पाहिजे, वेल ग्रेडेड असायला पाहिजे. तो वेल ग्रेडेड म्हणजे कसे बरं का, वेल ग्रेडेड म्हणजे काय, याच्यामध्ये सगळ्या साईजचे पार्टिकल असायला पाहिजे. सगळ्या साईजचे म्हणजे काय, जर तुम्ही सीव ॲनालिसिस केली तर प्रत्येक सीवमध्ये तुम्हाला पार्टिकल सापडायला पाहिजे. सो वेल ग्रेडेड पार्टिकल असायला पाहिजे. राईट. वेल ग्रेडेड. मग आता जर समजा वेल ग्रेडेड पार्टिकल असला त्याच्या वर्केबिलिटी आणि स्ट्रेंथवरती काय इम्पॅक्ट पडतो, तुम्हाला वर्केबिलिटी पण जास्त भेटते आणि स्ट्रेंथ पण जास्त भेटते. जर ॲग्रिगेट जर समजा वेल ग्रेडेड असतील तर तुम्हाला वर्केबिलिटी पण जास्त भेटेल आणि तुम्हाला स्ट्रेंथ पण जास्त भेटेल. पण जर ॲग्रिगेट पुअरली ग्रेडेड असतील तर पुअरली ग्रेडेड ॲग्रिगेटच्या केसमध्ये तुम्हाला काय बोललो होतो, तुम्हाला वर्केबिलिटी पण कमी भेटेल आणि स्ट्रेंथ पण कमी भेटेल. त्यामुळे ॲग्रिगेट कशी असायला पाहिजे, वेल ग्रेडेड असायला पाहिजे. क्लिअर आहे, ही बात क्लिअर आहे. राईट. इथपर्यंत झालेलं आहे. आता पुढे बघू आपण काय बरं का. सो इथपर्यंत झाल्यानंतर मग तुम्हाला लक्षात आलं बरं का कोणकोणते फॅक्टर कसे अफेक्ट करून जात असतात. तर मग आता आपण जो बघत आहोत शेप टेस्ट, त्या शेप टेस्टमध्ये पहिली कन्सेप्ट तुम्हाला मी शिकवतोय की आपल्या ॲग्रिगेटमध्ये रोडच्या कामासाठी जी ॲग्रिगेट आणलेली आहे त्याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल किती आहेत आणि राऊंडेड पार्टिकल किती आहेत. अँग्युलर पार्टिकल किती आहेत आणि राऊंडेड पार्टिकल किती आहेत त्याचं डिस्कशन आपण करत आहोत. त्यामुळे शेप टेस्टमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा शिकवतोय. तो म्हणजे कोणता बरं का, तो आहे अँग्युलरिटी नंबर. सो अँग्युलरिटी नंबर हे शिकवलं आहे अगोदरच. ठीक आहे. अँग्युलरिटी शिकवलेलं आहे, पुन्हा डिस्कशन होऊन जाईल. बघून घ्या आता अँग्युलरिटी नंबर. ॲग्रिगेटची जी काही शेप टेस्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अँग्युलरिटी नंबरबद्दल सांगितलेलं होतं. राईट की नाही. तो पुन्हा आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. अँग्युलरिटी नंबरवरून आपल्याला काय कळते, अँग्युलरिटी नंबरवरून आपल्याला कळते, तुम्हाला प्रश्न विचारतात की अँग्युलरिटी नंबर सिग्निफाईज. अँग्युलरिटी नंबर तुम्हाला काय देत असते, आपण जे ॲग्रिगेट आपल्या रोडच्या बांधकामासाठी आणलेलं आहे किंवा बिल्डिंगच्या कामासाठी आणलेलं आहे त्याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल किती आहेत, अँग्युलर पार्टिकल जास्त आहेत का राऊंडेड पार्टिकल जास्त आहेत, याची आयडिया तुम्हाला भेटत असते अँग्युलरिटी नंबरवरून, ज्याला डिनोट करतो AN वरून. बोला पॉईंट क्लिअर झाला का. काय बोललो मी तुम्हाला, तुमच्या भाषेत लिहून टाकायचं शॉर्ट नोट्समध्ये. काय बोललो मी तुम्हाला की अँग्युलरिटी नंबर सिग्निफाईज दी व्हॉट, आपल्या जे काही आपण ॲग्रिगेट आणलेले आहेत, आपण जे ॲग्रिगेट आणलेले आहेत आपल्या कामासाठी त्याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल किती आणि राऊंडेड पार्टिकल किती याची आयडिया तुम्हाला अँग्युलरिटी नंबरवरून भेटत असते. आता कशा पद्धतीने करतात याचं प्रॅक्टिकल पण सांगितलं होतं, पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल, लक्ष द्या. आता काय करतो बरं का याच्यामध्ये आपण काय केलं होतं, आपण काय करतो जे काही ॲग्रिगेट आणलेले तिकडून उचलून, राईट. समजा आपण एक मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करतो. काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कसं बरं का, समजा एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी जे ना या कंटेनरमध्ये मी परफेक्टली युनिफॉर्म स्पिअरशिप म्हणजे काय, गोट्या असतात का खेळण्याच्या गोट्या, राईट की नाही. सो आपण एक कंटेनरमध्ये युनिफॉर्म स्पिअर या साईजचे आपण गोट्या भरलेल्या आहेत या कंटेनरमध्ये. तर तुम्हाला दिसायला भेटेल की युनिफॉर्म साईजचे जेव्हा मी त्याच्यामध्ये तसल्या जर का समजा तसल्या जर का गोट्या वगैरे भरल्यात किंवा समजा सँड पार्टिकल युनिफॉर्म स्पिअर शेपचे जर का मी सँड पार्टिकल एखाद्या कंटेनरमध्ये भरतोय, याच्यावरून आपण काय करतोय लक्ष द्या. एकदम आपण आयडियल कंडिशन घेतोय की आपण काय करतोय, युनिफॉर्म स्पिअर शेपचे ॲग्रिगेट घेतलेले आहेत एका कंटेनरमध्ये भरलेले. तर ही एक आयडियल कंडिशन आहे. तर याच्यामध्ये काय दिसायला भेटेल बरं का,
जर मी असे असे पार्टिकल जर का समजा एखाद्या कंटेनरमध्ये भरतोय, तर याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटत असतं की जे व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड निघून येत असतो, तो व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड जो आहे तो सगळ्यात कमी निघून येईल. सांगायचं तात्पर्य काय बरं का, जी मी केस घेतली कोणती, युनिफॉर्म शेपची. जर का समजा पार्टिकल युनिफॉर्म शेपचे असतील, युनिफॉर्म स्पियर शेपचे जर का असतील, तर त्या केसमध्ये जागा जास्त व्यापतील, व्हॉइड्स कमी राहतील. राऊंड किती कमी राहतील, किती कमी राहतील, तर तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती सापडतात. सो व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 33%. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का, टोटल जो काही आता हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये आपण हे पार्टिकल भरून ठेवले आहेत, तर माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, की व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड्स किती असतील 33% आणि व्हॅल्यूम ऑफ सॉलिड किती असतील 67%. व्हॅल्यूम ऑफ सॉलिड्स किती असतील 67%. सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या, आपण आयडियली बघतोय म्हणजे काय, आपण असा पार्टिकल घेतलाय ज्याचा युनिफॉर्म स्पियर शेप आहे, त्याला एका कंटेनरमध्ये भरल्यानंतर काय झालं बरं का, आयडियल कंडिशन. मग आपल्या लक्षामध्ये आलं की यार ही अशी कंडिशन बनतीये की हिच्यामध्ये मॅक्झिमम सॉलिड बसतील म्हणजे व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जास्त निघून येईल. म्हणजे किती निघून येईल, 67%. राईट, म्हणजे 67%पेक्षा जास्त व्हॅल्यूम ऑफ सॉलिड राहणार नाही. आणि व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड जो आहे ना, व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड हा 33%पेक्षा कमी राहणार नाही. अशी आयडियल कंडिशन घेतली. पॉईंट क्लिअर झाला का, काय बोलतोय मी तुम्हाला. मी अशी आयडियल कंडिशन बनवली की बाबा हो, त्याच्यामध्ये आपण पार्टिकल टाकलेले आहेत आणि ज्या रिकाम्या जागा उरलेल्या आहेत, त्या रिकाम्या जागा उरून फक्त 33% एवढ्याच उरतील. टोटल 100% व्हॅल्यूम जो आहे त्याच्यापैकी 33% एवढेच व्हाईट्स उरतील. याच्यापेक्षा कमी व्हाईट्स उरणारच नाही. किंवा दुसरी भाषेमध्ये जे सॉलिड्स आहेत त्या व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जे आहेत त्या व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जे आहेत 67%पेक्षा जास्त राहणार नाही. समजा एक कंटेनर घेतला आणि या कंटेनरमध्ये मी आता जे ॲग्रिगेट आणलं होतं त्या ॲग्रिगेटला मी भरला याच्यामध्ये. सो ॲग्रिगेट भरले, असे काहीतरी ॲग्रिगेट वेगवेगळ्या शेपचे असतील. आता या ॲग्रिगेट मी भरलेले आहेत, याच्यामध्ये जर का तुम्ही व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड बघायला गेलात ना, तर हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 33%पेक्षा नेहमी 33%पेक्षा जास्त राहणार आहे. का, कारण की आयडियली मिनिमम व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती राहणार या केसमध्ये 33%. त्या ॲग्रिगेटच्या केसमध्ये 33% मिनिमम व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड राहतो. मी मातीने बोलते बरं का, मातीची केस वेगळी झाली, इमॅक्स आणि इमिनिममची केस वेगळी झाली. राईट, हा इथं बोलतोय आपण. तर आता इथे काय बोलतोय तुम्हाला मी, की जो काही व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड आहे तो या ॲग्रिगेटचा आता जर का बघायला गेलात व्हॉइड जास्त राहतील. जर का समजा तुम्ही ॲग्रिगेट कोणत्या पण शेपची घेणार ना, तर व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड जास्त राहतील, कारण की मिनिमम किती असतो 33. मग आपण काय बोलतो, अँग्युलॅरिटी नंबर म्हणजे काय, 33%पेक्षा जास्त किती व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड आहे. समजा मी याच्यामध्ये ॲग्रिगेट भरले, या कंटेनरमध्ये स्टँडर्ड कंटेनर असतं त्याची टेस्ट करणार आहे आपण आता. तर याच्यामध्ये मी ॲग्रिगेट भरले आणि ॲग्रिगेट भरल्यानंतर मी चेक केलं की याच्यामध्ये व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड जो आहे ना, तो व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 40% आला. तर व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 40% आला म्हणजे अँग्युलॅरिटी नंबर किती आलं, 33%पेक्षा कितीने जास्त आहे, 33%पेक्षा कितीने जास्त आहे, 7%ने जास्त आहे. सो अँग्युलॅरिटी नंबर किती आला, 7. अँग्युलॅरिटी नंबर किती आला, 7. सो अँग्युलॅरिटी नंबर किती आला, 7. आला लक्षामध्ये. मग आपण जे काही प्रॅक्टिकल करतोय त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड 33%पेक्षा कितीने जास्त असेल, जेवढ्याने जास्त असेल तो आपला अँग्युलॅरिटी नंबर होऊन जात असतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने व्हॅल्यूम ऑफ सॉलिड मेजर केला आणि व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जो काय आहे, हा व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जो काय आहे तो 67%पेक्षा कितीने कमी आहे, 67%पेक्षा कितीने कमी आहे. तो जेवढ्याने समजा आता मला कळालं की व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जो आहे ना त्याने दिला आहे मला व्हॅल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू वॉट 60%. तर व्हॅल्यूम ऑफ सॉलिड 60% याचा अर्थ काय, 67%पेक्षा तो कितीने कमी आहे, 7% ना. सो देअरफॉर अँग्युलॅरिटी नंबर इज वॉट 7. अँग्युलॅरिटी नंबर काय असेल 7. सो अँग्युलॅरिटी नंबर आपण पर्सेंटमध्ये दाखवत असतो 7%. क्लिअर झाले की बात, क्लिअर होते का रे थोडी. तर अशा पद्धतीने आपण याला काय करतो, अँग्युलॅरिटी नंबर फाइंड आउट करतो. बरं, मग अँग्युलॅरिटी नंबर फाइंड आउट करून काय होईल, आपण अगोदरच बोललो होतो अँग्युलॅरिटी नंबर सिग्निफाईज दी व्हॉट. अँग्युलॅरिटी नंबर काय सिग्निफाईज करते, अँग्युलॅरिटी नंबर सिग्निफाईज करते की तो राउंडेड किती आहे आणि त्याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल किती आहे. जसं की काय, आता बघा या अँग्युलॅरिटी नंबर जो आहे याची रेंज असते 0 to, याची रेंज जर बघायला गेला तर 0 to 11 याच्या रेंजमध्ये अँग्युलॅरिटी नंबर असतो. अँग्युलॅरिटी नंबर 0 to 11 याच्या रेंजमध्ये सापडणार, याच्यापेक्षा कमी पण नाही, याच्यापेक्षा म्हणजे निगेटिव्ह अँग्युलॅरिटी नंबर येणार नाही आणि 11पेक्षा पण जास्त नंबर येणारच नाही, कारण की आपण आयडियल कंडिशन घेतली, लक्षात घ्या. सो अँग्युलॅरिटी नंबर तुम्हाला 0 to 11% यांच्या बीचमध्ये सापडणार, याच्यापेक्षा कमी जास्त सापडणारच नाही कोणत्या हालतमध्ये. ठीक आहे, ॲग्रिगेटच्या केसमध्ये. ओके, सो अँग्युलॅरिटी नंबर. मग आता आपण कसं डिफाईन करतोय, अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67% मायनस व्हॅल्यूम ऑफ सॉलिड, किंवा अँग्युलॅरिटी नंबर व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड मायनस 33%.
राईट, -33%. मग सांगायचं तात्पर्य काय बरं का, सांगायचं तात्पर्य काय, हा व्हॅल्यूम ऑफ सॉलिड किती असेल, मी तुम्हाला रेंज बोललो आहे ना, रेंज बोललो आहे. मग समजा या खालच्या याच्यावरून बोलतो, हां या खालच्या याच्यावरून बोलतो. तर बघा अँग्युलॅरिटी नंबर 0 कधी येईल, अँग्युलॅरिटी नंबर 0 कधी येईल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती असेल, 0%. व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती असेल, व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 0 असेल. ठीक आहे, तो व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड पर्सेंट जे काय आहे ते 0% असतील. आणि अँग्युलॅरिटी नंबर 11 कधी येईल, 11 कधी येईल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती असेल, 44%. तुम्हाला क्वेश्चन कसा पण बनवू द्या, त्याला तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड जो काय आहे, गडबड झाली का, हां व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती, 33%. व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड किती, 33% जेव्हा असेल तेव्हा 33 - 33 किती होईल, 0 होईल, बरोबर की नाही. तो अँग्युलॅरिटी नंबर 0 कधी असेल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 33% असेल. अँग्युलॅरिटी नंबर 11 कधी असेल, 11 कधी असेल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 44% असेल. हे क्लिअर झालं का, या अगोदर शिकवलं आहे मी, क्लिअर आहे का रे. अँग्युलॅरिटी नंबरची रेंज 0 ते 11 मध्ये असते. 0 कधी असेल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 33%, आपलं नंतर 11 कधी असेल, जेव्हा व्हॅल्यूम ऑफ व्हॉइड 44%. जर तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ सॉलिडबद्दल मेन्शन केलं मग काय म्हणणार, व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जेव्हा 67% असेल तेव्हा अँग्युलॅरिटी नंबर 0 निघून येईल. व्हॅल्यूम ऑफ नंतर व्हॅल्यूम ऑफ सॉलिड किती बरं रे, व्हॅल्यूम ऑफ सॉलिड 56 का, तिकडचे 7 आणि 4 11, बरोबर. तो व्हॅल्यूम ऑफ सॉलिड जेव्हा 56% असेल, 56% असेल तेव्हा किती निघून येईल, अँग्युलॅरिटी नंबर 11 निघून येईल. त्याच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवून घेतात. आता आपण काय करतो बरं का, तो लक्षात घ्या. पुढे ही स्केल आहे. सो अँग्युलॅरिटी नंबर, जर अँग्युलॅरिटी नंबर कमी असेल, कमी म्हणजे किती बरं का, 0 ते 11ची रेंज आहे ना, 5 पेक्षा कमी म्हणू आपण. जर अँग्युलॅरिटी नंबर 5 पेक्षा कमी आला, जर अँग्युलॅरिटी नंबर 5 पेक्षा कमी आला, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होत असतो, अँग्युलॅरिटी नंबर जर का 5 पेक्षा कमी आला तर याचा अर्थ काय होतो, भाग्यश्वरी, अँग्युलॅरिटी नंबर 5 पेक्षा कमी आला, व्हॉट इट मीन, पार्टिकल कोणते आहेत, पार्टिकल कोणते, अँग्युलॅरिटी नंबर कमी, पार्टिकल कोणते आहेत, राऊंडेड पार्टिकल. तो पार्टिकल कोणते आहेत, राऊंडेड पार्टिकल, राऊंडेड आहेत. जर अँग्युलॅरिटी नंबर जर समजा 5 पेक्षा कमी आला किंवा कमी आला म्हणतोय आपण, तो राईट, अँग्युलॅरिटी नंबर जर का समजा कमी येतोय तर ते काय आहेत, राऊंडेड पार्टिकल. आणि अँग्युलॅरिटी नंबर जर का जास्त असेल, अँग्युलॅरिटी नंबर जर का जास्त असेल तर याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल जास्त आहेत. कोणते, अँग्युलर पार्टिकल जास्त आहेत. गुगलवरती त्याची इमेज बघू शकतात, दाखवले ती इमेज पण, ठीक आहे. अँग्युलर पार्टिकल असतात, जास्त असतात. बोला क्लिअर का रे. सो टेस्ट करा, टेस्ट करून टाकू आणि एक्झाम्पल बघू याच्यावरती. आता टेस्ट कशी करतो आपण, टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे असतं 3 लिटरचं एक भांडं. सो 3 लिटरचं भांडं, या 3 लिटरचं जे काही भांडं आहे, या 3 लिटरच्या भांड्यामध्ये आपल्याला टेस्ट करायची आहे, ठीक आहे. सो व्हॅल्यूम ऑफ द कंटेनर फॉर द अँग्युलॅरिटी नंबर टेस्ट, त्यासाठी आपल्याकडे काय असते, 3 लिटरचं एक कंटेनर असणार आहे, सिलेंड्रिकल कंटेनर असणार आहे. सो सिलेंड्रिकल कंटेनर ऑफ द व्हॅल्यूम 3 लिटर. नंतर आपण काय करणार, आपल्याकडे टेम्पिंग रॉड असणार, तो टेम्पर रॉड, ठीक, टेम्पिंग रॉड आहे आपल्याकडे, तो टेम्पिंग रॉड आहे आपल्याकडे. आता आपण काय करणार बरं का, सो आपल्याकडे टेम्पिंग रॉड आहे, तर कंटेनर आहे 3 लिटरचं. आपण काय करतो, लक्षात घ्या, अँग्युलॅरिटी नंबरची टेस्ट करण्यासाठी तुम्हाला जे ॲग्रिगेट वापरायचे असतात जनरली 16 mm ते 20 mm. तर 16 mm ते 20 mmचे ॲग्रिगेट तुम्ही आणून घेतले, ओके. 16 mm ते 20 mm म्हणजे काय, 16 mm मधून पास होणारी आणि 20 mm वरती रिटर्न होणारी या साईजचे जेवढे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल तुम्ही घेऊन आले घेऊन त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, 3 लिटरचा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये लेअर बाय लेअर टाकणार. किती लेअर टाकायचे तुम्हाला, तर तुम्हाला जे काय आहे 3 लेअरमध्ये, पहिल्या लेअरमध्ये ॲग्रिगेट टाकला आणि 100 टाइम्स 1 2 100 टाइम टॅम्पिंग करा. किती, 100 टाइम्स. तो 100 टाइम्स टॅम्पिंग केला. दुसरा लेअर टाकला, 100 टाइम टॅम्परिंग. तिसरा लेअर टाकला, 100 टाइम. तो 100 टाइम एवढं जास्त कॉम्पॅक्ट करा, इतकं कॉम्पॅक्ट करा. बघा तो तुम्ही कॉम्पॅक्ट करून काय करतायत बरं का, जास्तीत जास्त किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकतो, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स किती ऑक्युपाय करू शकतो. त्यामुळे नंबर ऑफ टॅम्पिंग जे काय आहे ते आपण 100 ठेवतोय. तो 100 3 लेअरमध्ये भरून टाकला, झालं. आता काय करतो बरं का, तो भरल्यानंतर याला काय करायचं, याला खाली करून याचं वजन मेजर करून टाकला, तो वजन मेजर करून टाकला. सो वेट ऑफ ॲग्रिगेट काढून टाकलं मी, वेट ऑफ ॲग्रिगेट भेटलं मला. आता ते खाली भांडं होतं 3 लिटरचं, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, पाणी ओतलं आणि पाणी ओतून याचं वजन करून टाका. सो जे पाणी भरलेलं आहे आपण, एक मिनिट, ठीक, जे पाणी आपण भरलेलं आहे, जे आपण पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे, तर ते पाण्याबद्दल काय डिस्कशन केलं, जे पाणी आपण याच्यामध्ये भरलेलं आहे त्या पाण्याचं पण वजन करून टाकलं. तर वेट ऑफ ॲग्रिगेट फाइंड आउट करून टाकलं मी रे.
खाली भांड्यामध्ये पाणी भरलं होतं, ते पाण्याचं पण वजन, फक्त पाण्याचं वजन, कंटेनरचं नाही. सो वेट ऑफ वॉटर पण आलं माझ्याकडे, वेट ऑफ वॉटर पण आलं. सो वेट ऑफ वॉटर आलं, वेट ऑफ ॲग्रिगेट आला माझ्याकडे, वेट ऑफ वॉटर पण आला माझ्याकडे. मग आता पुढे काय बरं का, तर जे ॲग्रिगेट असतात त्या ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण नोन असते आपल्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण नोन आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, अँग्युलॅरिटी नंबर काढून घेत असतो. कशा पद्धतीने काढतो लक्षात घ्या. सो अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67 मायनस वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर, राईट. अशा पद्धतीने तुम्ही करून टाकणार. तो इंटू 100 करायला, इंटू 100. सो देअरफॉर काय निघून येते लक्षात घ्या, अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67% मायनस वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर, या पूर्ण ब्रॅकेटला इंटू 100 करतोय, राईट. तो हे तुम्हाला भेटेल, इकडची टक्केवारी इकडची टक्केवारी मायनस करून टाकला, तुम्हाला अँग्युलॅरिटी नंबर भेटून जाईल. आता हे एक्सप्रेशन कसं आलं हे पण तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, पुन्हा सांगून देतो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, हे एक्सप्रेशन असं कसं आणलं आपण लक्षात घ्या. ते एक्सप्रेशन असं यायचं कारण काय बरं का, सिम्पलच आहे. काय सिम्पल आहे, आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहीत असतो, जी इज इक्वल टू गॅमा ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर. सो गॅमा ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर. सो गॅमा ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर म्हणतोय. आता मला सांगा गॅमा कसा लिहितो बरं का, मी गॅमा कसा लिहितो रे, गॅमा कसं लिहितो, वेट ऑफ ॲग्रिगेट. हां, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं लिहितोय, जी इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वॉट, गॅमा ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय गॅमा ऑफ वॉटर, बरोबर. आता जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, आपलं जे काही युनिट वेट आहे ॲग्रिगेटचं, सो युनिट वेट ऑफ ॲग्रिगेट, याला मी कसं लिहिता येईल रे मला, वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ बघा, वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट, वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ वॉटर. आता मला तुम्ही सांगा, हे व्हॅल्यूम ऑफ वॉटर किती असेल, व्हॅल्यूम ऑफ वॉटर असेल 3 लिटर. व्हॅल्यूम ऑफ वॉटर किती असेल, 3 लिटर. 3 लिटर का, कारण की कंटेनरचं जेवढं व्हॅल्यूम आहे तेवढंच पाण्याचं व्हॅल्यूम असणार आहे. त्या कंटेनरमध्ये पाणी किती बसेल, जेवढं त्या कंटेनरचं व्हॅल्यूम आहे ना तेवढंच पाणी त्याच्यामध्ये बसेल. म्हणजे हे जे काही व्हॅल्यूम आहे, राईट, अरे एक मिनटं, हे जे काही व्हॅल्यूम आहे या व्हॅल्यूला मी टोटल व्हॅल्यू म्हणू शकतो. एक्सप्रेशन कसं बनेल, याला मी वरती पाठवतो, टॉपवरती बघा एक्सप्रेशन कसं बनेल. सो जी इज इक्वल टू वेट ऑफ ॲग्रिगेट इंटू व्हॅल्यूम ऑफ वॉटर, वरती आणून टाकलं त्याला, डिवाइड बाय वेट ऑफ वॉटर इंटू व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट. असं करता येईल मला, बरोबर की नाही. बघा असं करता येईल मला, इकडे तिकडे शिफ्ट करून करता येईल. बट वी नो वॉट, काय आपल्याला माहिती आहे, वेट ऑफ व्हॅल्यूम इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ कंटेनर इज इक्वल टू 3 लिटर. अशा पण लिहिता येईल मला. ठीक आहे, सो व्हॅल्यूम ऑफ वॉटर जे आहे ते व्हॅल्यूम ऑफ कंटेनर आहे, एवढी बात कन्फर्म झाली. सो देअरफॉर आता काय होईल बरं का, सो जी इज इक्वल टू काय येतोय, जी इज इक्वल टू मी काय करतो आता लक्षात घ्या, तर वेट ऑफ ॲग्रिगेट व्हॅल्यूम ऑफ वॉटर. आता या व्हॅल्यूम ऑफ वॉटरला मी समजा व्ही लिहितोय, याला काय लिहितोय मी, व्ही लिहितोय. ते एक्सप्रेशन कसं बनेल, WA इंटू व्ही डिवाइड बाय वेट ऑफ वॉटर इंटू VA. आता काय करतो, या जीला इकडे पाठवा, व्हीला इकडे पाठवा, तुम्हाला एक्सप्रेशन काय भेटते बघा, अँग्युलॅरिटी नंबर. सो देअरफोर या व्हीला इकडे आणला, डिवाइड बाय व्ही करून टाकला. याचा मिनिंग काय होतो रे, याचा मिनिंग असा होतो की टोटल कंटेनरचं जे व्हॅल्यूम आहे त्याच्यापैकी ॲग्रिगेटचं व्हॅल्यूम किती, सो हे पर्सेंटेज निघून येईल. सो व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय टोटल व्हॅल्यूम इज इक्वल टू वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर. आलं का एक्सप्रेशन, आलं का एक्सप्रेशन. मग हे काय आलं बरं का, व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट इज नथिंग बट व्हॅल्यूम ऑफ सॉलिड. सो देअरफॉर तुम्ही असं लिहू शकतात, व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय टोटल व्हॅल्यूम इज नथिंग बट वॉट, वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर. सिम्पल आहे. मग त्यामुळे प्रॅक्टिकल कसं करतात, पहिले काय करतात, 3 लिटरचं कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण ॲग्रिगेट भरून टाकला, भरून त्याला टॅम्पिंग केलं, प्रत्येक लेअर 100 वरचा लेअर पण 100 त्याच्यावरचा लेअर पण 100 असं टॅम्पिंग करून ती जी काही ॲग्रिगेट आहे तिचं वजन मेजर करून टाकलं, वेट ऑफ ॲग्रिगेट आला. त्या ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मला माहीत होती, जी मला माहीत होती. नंतर कंटेनरला खाली करतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो, पाण्याचं वजन करून घेतो, वेट ऑफ वॉटर येऊन गेलं. सो वेट ऑफ वॉटर येऊन गेलं, बस. मग हे भेटलं तुम्हाला काय, सो हे भेटलं तुम्हाला, हे काय भेटून गेलं तुम्हाला, हे पर्सेंटेज ऑफ सॉलिड्स आलं. टोटल व्हॅल्यूमध्ये पर्सेंटेज ऑफ सॉलिड्स किती आहे किंवा पर्सेंटेज ऑफ ॲग्रिगेट किती आहे. मग पर्सेंटेज ऑफ ॲग्रिगेट भेटलं तर तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला अँग्युलॅरिटी नंबरचा. सो देअरफॉर अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67 मायनस 67. सो 67 काय असते, मॅक्झिमम राहू शकतात, ही लिमिट आहे, आयडियली कंडिशन आहे, तुम्हाला सांगितली मी. 67 मायनस वॉट, वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर. याला इंटू 100 करून टाकायचं पलीकडे, तो तुमचा अँग्युलॅरिटी नंबर येऊन जाईल. एक तर याला या पद्धतीने काढायचं किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं काढायचं याचा, त्यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल सॉल्व करून आपण त्याला काढूया. ठीक आहे, हे कळालं का एक्सप्रेशन कसं काढलं मी, एक्सप्रेशन कसं काढलं, एक्झाम्पल घेऊ आपण. चला,
सो एक एक्झाम्पल आपण घेऊया. हे एक्झाम्पल घेतलं होतं मी अगोदर बरं का. एक्झाम्पल घेतलं होतं मी, तेच एक्झाम्पल रिपीट करतो. सो ते एक्झाम्पल रिपीट करतो, पटकन लिहून घ्या. क्वेश्चन काय, वेट ऑफ कोर्स ॲग्रिगेट. सो वेट ऑफ कोर्स ॲग्रिगेट हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.5. तो तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिले, हे परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे हां. सो वेट ऑफ कोर्स ॲग्रिगेट हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.5 विच इज completely filled with a cylinder of व्हॅल्यूम. त्या सिलेंडरचं व्हॅल्यूम दिले, तुम्हाला माहिती आहे स्टँडर्ड व्हॅल्यूम असते त्याचं, त्यांनी दिले काय बरं का. सो विथ अ सिलेंडर ऑफ अ व्हॅल्यूम, किती सिलेंडर ऑफ अ व्हॅल्यूम 0.003 मीटर क्यूब. 0.003 मीटर क्यूब म्हणजे किती रे, 3 लिटर. ठीक आहे, 3 लिटर इज 5247 ग्रॅम. 5247 ग्रॅम म्हणजे काय बरं का, जी ॲग्रिगेट आपण घेतलेली ना त्या कंटेनरमध्ये फुल भरून टाकलेले, त्या ॲग्रिगेटचं वजन केलं मी. वाचा क्वेश्चन काय म्हणलंय, द वेट ऑफ कोर्स ॲग्रिगेट हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.5 विच इज कम्प्लिटली फिल्ड विथ द सिलेंडर ऑफ द व्हॅल्यूम 0.03 मीटर क्यूब इज 5247 ग्रॅम. व्हॉट इज angularity number and comment on shape of aggregate आणि ती जे काही शेप आहे त्याच्यावरती कमेंट करा. शेप ऑफ ॲग्रिगेटवरती काय करा, कमेंट करा. त्याला सॉल्व करण्याचे तुमच्याकडे खूप सारे तरीके आहेत. आता या एक्झाम्पलमध्ये जर का बघायला गेलात, त्यांनी वेट ऑफ वॉटर दिलेलं नाही, मग त्यांनी दिलेलं बी नसेल तरी आपल्याला काढता येतं. एक तर फॉर्म्युल्याच्या पद्धतीने जा, नाही तर कन्सेप्टने जा. कन्सेप्ट पण तुम्हाला कळते. अँग्युलॅरिटी नंबर म्हणजे काय बरं का, की लक्षात घ्यायचं, अँग्युलॅरिटी नंबर म्हणजे काय, जे काही व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट आहे ते 67% कितीने कमी आहेत. जर का समजा मी टेस्ट कॅरी आऊट करत असताना मला कळालं की याच्यामध्ये जे ॲग्रिगेट मी टाकले होते, हे टाकलेले ॲग्रिगेटचे जे व्हॅल्यूम आहे, ॲग्रिगेटचं व्हॅल्यूम हे समजा 50% आलं. किती आलं, 50%. मग 67% कितीने कमी येतो, 17%. पण आपल्याला माहिती आहे 17% अँग्युलॅरिटी नंबर कधी राहत नाही. अँग्युलॅरिटी नंबरची रेंज किती असते, 0 to 11. याला सॉल्व करू, चला याला सॉल्व करू. आता या प्रॉब्लेमला मला सॉल्व करायचं आहे. या प्रॉब्लेमला जर का मला सॉल्व करायचं असेल, मी कन्सेप्टने जाईल आणि मी कन्सेप्टने सॉल्व करतो. कशा पद्धतीने बघा हां, मी कोणत्या कन्सेप्टने जातोय बघा. एकतर फॉर्म्युल्याने पण गेलो असतो तरी चाललं असतं. तुम्ही फॉर्म्युल्याने जा, 67% मायनस वॉट, 67% मायनस वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर इंटू 100 करून काढू शकतात. मग तुम्हाला प्रश्न पडेल की वेट ऑफ वॉटर कसं काढायचं. सो वेट ऑफ वॉटर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डेन्सिटीला व्हॅल्यूमने मल्टिप्लाय करून टाका. व्हॅल्यूम किती आहे, 3 लिटर. तो 3 लिटर इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर किती असते, 1. तो 1 ग्रॅम पर सीसी असते. सो 1 ग्रॅम पर सीसी इंटू लिटरने मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला ती व्हॅल्यूम भेटून जाईल. एक तर तसं करा, नाही तर मी कन्सेप्टने सांगतो तसं करा बघा. सो जी इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू रो एस डिवाइड बाय रो डब्ल्यू म्हणा, किंवा गॅमा ए. रो एस म्हणजे गॅमा ए, इथं मी रो ए म्हणतो. म्हणजे काय, रो ए म्हणजे काय बरं का. सो मास डेन्सिटी ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय, सो मास डेन्सिटी ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय मास डेन्सिटी ऑफ वॉटर. 2.65 दिले त्यांनी मला. सो 2 किती दिले, 2.5 दिले आय थिंक, 2.5. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिले रे, 2.65 करा. 5 जर असेल ना 2.65 करा. ठीक आहे, तो 2.65. पुढे काय, सो 2.65 इज इक्वल टू, मी काय करणार बरं का, रो ए. आता मला सांगा, हा रो एला मी असं लिहिता येईल का मला रे, काय वेट ऑफ मास म्हणतो, मास ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट. तुम्ही म्हणणार हो तर चालेल, तसं लिहिता येईल राईट. आणि इथे लिहितो मी रो डब्ल्यू, इथे लिहितो आहे रो डब्ल्यू. रो डब्ल्यू किती असतो रे, 1 ग्रॅम पर सीसी. सीसी म्हणजे काय, ml. तो एका mlचं जर का वजन केलं तर किती, 1 ग्रॅम मिळते राईट. सो 1 ग्रॅम पर सीसी असतं. ठीक आहे, मग मी काय करतो आता बघा, मी काय करतो, एक व्हॅल्यू टाकतो इथं. तो 2.65 इंटू 2.65 इज इक्वल टू मास ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट इंटू याची व्हॅल्यू 1 टाकली. तो 1 टाकली. 1 टाकल्यानंतर काय होईल, आता व्हॅल्यू हे टाका. तुम्हाला मास ऑफ ॲग्रिगेट देऊन दिले त्यांनी राईट. सो मास ऑफ ॲग्रिगेट आपल्याला देऊन ठेवलेले, मास ऑफ ॲग्रिगेट दिले. मग करा बरं का, काय व्हॅल्यू येईल. सो देअरफोर आता व्हॅल्यूम ऑफ सॉलिड मला काढायचं आहे. व्हॅल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल टू मास ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय 2.65 इंटू 1. क्लिअर आहे का रे, उलटं करून टाकलं. जीला इकडे घेतला, व्ही एसला तिकडे पाठवून टाकला. तो किती आला व्ही एस सांगा. व्ही एस इज इक्वल टू 5247 ग्रॅम डिवाइड बाय 2.65 हा कॉन्स्टंट आहे इंटू 1 ग्रॅम पर सीसी. तो कॅन्सल आउट होऊ शकते ग्रॅम. मग मला सांगा तुम्ही, व्हॅल्यूम ऑफ सॉलिड तुम्हाला किती भेटतोय. व्हॅल्यूम ऑफ सॉलिड तुम्हाला सेंटीमीटरमध्ये भेटेल. सेंटीमीटर क्यूबमध्ये किती येतोय सांगा रे.
5247 ग्रॅम डिवाइड बाय 2.65 कॉन्स्टंट इंटू 1 ग्रॅम पर सी सी किती येते? किती आली व्हॅल्यू सांगा पटकन. 19 सेंटीमीटरचा क्यूब. सो 19 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे 1980 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे काय? ml. 1980 ml. 1980 ml म्हणजे किती लिटर रे? 1.980 लिटर. म्हणजे मला काय दिसायला भेटते की व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट किंवा व्हॅल्यूम ऑफ सॉलिड, व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट म्हणा किंवा व्हॅल्यूम ऑफ सॉलिड म्हणा, किती निघून येते? 1.98 लिटर. लिटर म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल बरं का? लिटर आहे ना, ते पहिले कशामध्ये आलं होतं? सेंटीमीटरचा क्यूब. सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे ml. सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे काय? ml. मग त्याला मी लिटरमध्ये करून टाकलं. म्हणजे मला काय दिसायला भेटते की आपल्या प्रॅक्टिकलमध्ये व्हॅल्यूम ऑफ सॉलिड किती आहे? व्हॅल्यूम ऑफ सॉलिड आहे 1.98 लिटर एवढा आहे. तो टोटल किती होतं? टोटल होता 3. मग मी कसं काढतो आता पर्सेंटेज बघा. टोटल कसा काढतो मी बघा रे. तो मला आता काय काढायचं आहे? समजा मला टोटल पर्सेंटेज काढायचं आहे. सो 1.98 एवढं काय बरं का? एवढे ॲग्रिगेट. टोटल किती होता? 3 लिटर. तो टोटल किती लिटर होता? 3 लिटर. मला सांगा तुम्ही इंटू 100 करा, याला इंटू 100 करा आणि मला सांगा की व्हॅल्यू किती निघून येते? किती येते सांगा? 1.98 लिटर हे ॲग्रिगेट आहे. टोटल व्हॅल्यूमच्या तुलनेने एवढं, तर किती पर्सेंटेज येतो? अँग्युलॅरिटी नंबर येऊन जाईल तुमचा. सांगा बरं किती येते रे? 66%. हे काय आहेत आपले? हे आहेत टोटल व्हॅल्यूमच्या रिस्पेक्टने एवढे ॲग्रिगेट आहेत. तर 66% ॲग्रिगेट आहेत. मग 66% जर का ॲग्रिगेट असतील तर 34% व्हाईट्स असतील, बरोबर. मग मला तुम्ही सांगा 66% जर का समजा ॲग्रिगेटचा व्हॅल्यूम आहे तर अँग्युलॅरिटी नंबर किती? 66% जर का व्हॅल्यूम ऑफ ॲग्रिगेट आहे तर अँग्युलॅरिटी नंबर किती? 1, राईट का? किती आला अँग्युलॅरिटी नंबर? 1. मग अँग्युलॅरिटी नंबर 1 का? कारण की आपण कसं काढतो अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67% मायनस व्हॅल्यूम ऑफ सॉलिड. सो देअरफॉर 67 मायनस 66 इज इक्वल टू 1. एक तर त्याला असं काढा, नाही तर तुम्ही व्हाईटच्या टर्ममध्ये काढा, कशाच्या टर्ममध्ये बी काढा, या पद्धतीने काढता येईल. पण कोणाकोणा वाटतं की मला कन्सेप्ट लावता येते, मी फॉर्म्युलाने जातो. बघा बरं का फॉर्म्युलाने जमते का? सो अँग्युलॅरिटी नंबर इज इक्वल टू 67% मायनस वेट ऑफ ॲग्रिगेट डिवाइड बाय जी इंटू वेट ऑफ वॉटर. आता बघा 67%ची बात ठीक आहे इथपर्यंत. मायनस आता इकडची टर्म मी कॅल्क्युलेट करतो. इकडची टर्म वेट ऑफ ॲग्रिगेट मास म्हणा किंवा वेट म्हणा, किती येते? 5247 डिवाइड बाय जी किती आहे? 2.65. आता वेट ऑफ वॉटर. सो वेट ऑफ वॉटर कसं काढेल मी? व्हॅल्यूम किती आहे? 3 लिटर. व्हॅल्यूम किती आहे? वेट ऑफ वॉटर काढायचं, मास ऑफ वॉटर काढायचं. मला कसं काढणार मी? डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. तो डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम जर का केला मी तर किती येते उत्तर सांगा रे? येते काय? इंटू 3. व्हॅल्यूम इंटू डेन्सिटी. त्याची डेन्सिटी किती आहे? एक मिनटं, इथं कन्वर्जन व्यवस्थित करा. आपण कन्वर्जन व्यवस्थित करायला पाहिजे. हे 3 लिटर आहे ना, याला 3 लिटरनं लिहिता मला काय लिहावं लागेल? कारण की ते कशामध्ये आहे बघा, तुम्ही जर तिकडे मल्टिप्लाय करतात ना, एक याच्यामध्ये 1 ग्रॅम पर सी सीने करतोय आणि जर मी लिटरने मल्टिप्लाय करतो तर प्रॉब्लेम येईल ना तो. तर तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 3000ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता मला सांगा बरं काय किती येते रे? इंटू 100. किती येते? हे फक्त एवढं 67 मध्ये मायनस करून हे केलं का तू? 5247 इंटू 100 डिवाइड बाय 265 इंटू 3000. याचं किती येते? 66 येईल ना? नाही येईल नाही. 66. हां मग 66 यायलाच पाहिजे. ठीक आहे. मग बस कन्सेप्टने जा, नाही तर याच्याने जा. कन्सेप्ट क्लिअर झाली बस. मग झालं. मग अँग्युलॅरिटी नंबर किती आला? अँग्युलॅरिटी नंबर 1 आला. जर अँग्युलॅरिटी नंबर 1 असेल तर कोणते पार्टिकल असतील ते? अँग्युलॅरिटी नंबर 1 असेल तर कोणते पार्टिकल असतील ते आपल्याला माहिती आहे. अँग्युलॅरिटी नंबर जर का समजा 5पेक्षा जर कमी असतील तर ते राऊंडेड पार्टिकल असतात आणि 5पेक्षा जर का जास्त असतील, अँग्युलॅरिटी नंबर जर का समजा आपण आपल्या पद्धतीने बनवले, 5पेक्षा जर का जास्त आला तर अँग्युलॅरिटी नंबर जे की आहे 5पेक्षा जास्त असेल तर पार्टिकल कोणते असतील? अँग्युलर पार्टिकल असतील. तर अँग्युलॅरिटी नंबर 5पेक्षा जास्त असेल तर अँग्युलर पार्टिकल, अँग्युलॅरिटी नंबर 5पेक्षा कमी असेल तर राऊंडेड पार्टिकल. क्लिअर? मग या केसमध्ये आपले पार्टिकल कोणते आलेत? अँग्युलर पार्टिकल. आपले कोणते? राऊंडेड पार्टिकल आलेत. सो राऊंडेड पार्टिकल आलेत आपल्या केसमध्ये. क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं? तर असा प्रॉब्लेम तुम्हाला विचारू शकतो. तर लक्षात घ्या आपण जो काही प्रॅक्टिकल करतोय त्या प्रॅक्टिकलमध्ये व्हॅल्यूम ऑफ व्हाईट्स जे की आहेत
व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स ते 33% कितीने जास्त आहेत त्याला म्हणतो अँग्युलॅरिटी नंबर, किंवा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स हे 67% कितीने कमी आहेत याला म्हणतो आपण अँग्युलॅरिटी नंबर. त्या अँग्युलॅरिटी नंबरला दोघं पद्धतीने डिफाईन करता येईल, पण लक्षात घ्यायचं अँग्युलॅरिटी नंबरची व्हॅल्यू काही पण करा तुम्ही, अँग्युलॅरिटी नंबर व्हॅल्यू 0 आणि 11 मध्येच लाय होत असते. 5पेक्षा कमी असेल तर पार्टिकल कोणते असतील राऊंडेड, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अँग्युलर. हे झालं. आता आपण पुढची टेस्ट घेऊया. आता मला काय हे काय झालं बरं का, की आपण जे काही रोड तयार करण्यासाठी जे ॲग्रिगेट आणलेले आहेत, रोड तयार करण्यासाठी जे ॲग्रिगेट आणले आहेत त्याच्यामध्ये अँग्युलर पार्टिकल किती आणि राऊंडेड पार्टिकल किती याचा अभ्यास करून टाकला आपण अँग्युलॅरिटी नंबरवरून. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपण आता ॲग्रिगेट आणलेत त्याच्यामध्ये फ्लेकी पार्टिकल किती आणि इलॉंगेटेड पार्टिकल किती याचा अभ्यास करायचा आहे. ओके. सो आता आपण करणार काय, आता आपण करणार आता आपल्याला बघायचं आहे फ्लेकीनेस टेस्ट. सो फ्लेकी पार्टिकल किती आहे त्यासाठी आपल्याला करायचं आहे. तो तुम्ही नाव टाका फ्लेकीनेस इंडेक्स. आता फ्लेकीनेस इंडेक्स काय असते, फ्लेकीनेस इंडेक्स काय आहे याच्याबद्दल आपण बघूया. तर आपल्याला काय कळतं बरं का, की यार आपल्याला काय करायचं आहे, रोड बांधण्यासाठी आपल्याला ॲग्रिगेट लागणार आहे. ॲग्रिगेट उचलून आणले परंतु एक लिमिट असते, त्या लिमिटमध्येच याच्यामध्ये फ्लेकी पार्टिकल आणि इलॉंगेटेड पार्टिकल असायला पाहिजे. फ्लेकी पार्टिकल म्हणजे चपटे, इलॉंगेटेड पार्टिकल म्हणजे लांबट. हे पार्टिकल आपल्या काही कामाचे नसतात. का, जर रोडाचा जर का त्याच्यावरती रोडाचा जर का समजा रोडावरती जेव्हा मी त्याला बांधकामामध्ये जर वापरतोय तर वजनामुळे जे आहेत ते फ्लेकी पार्टिकल किंवा इलॉंगेटेड पार्टिकल तुकडे पडून जातात. त्यांचे तुकडे पडतात तर तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट भेटणार नाही. म्हणून फ्लेकी पार्टिकल आणि इलॉंगेटेड पार्टिकल एका लिमिटमध्ये असायला पाहिजे. असायलाच नको असं काही नाही, पण एका लिमिटमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. मग काय बरं का, आता मग त्यासाठी आपण काय बोलत असतो, फ्लेकीनेस इंडेक्स काढतो. आता आपण काय काढूया, पहिले फ्लेकीनेस इंडेक्स काढूया, नंतर आपण इलॉंगेटेड इंडेक्स काढूया, नंतर आपण मॉर्थ जो आहे मॉर्थवाल्यांनी आपल्याला कंबाईन इंडेक्स दिलेला आहे, मग आपण कंबाईन इंडेक्स काढूया. तर 3 गोष्ट काढायच्या आहेत. मग आता उचलला मी पहिले फ्लेकीनेस इंडेक्स. फ्लेकीनेस इंडेक्स म्हणजे काय याला मला अगोदर पण समजून सांगितलं होतं, पुन्हा इथं समजून सांगतो, लक्षात घ्या. फ्लेकीनेस इंडेक्स फ्लेकीने पार्टिकल कोणाला म्हणतात बरं का, फ्लेकी पार्टिकल म्हणतात कोणाला, फ्लेकी पार्टिकल म्हणतात कोणाला. समजा एक पार्टिकल उचलून आणला, दिसायला असा पद्धतीने दिसायला भेटतोय, असा काहीतरी चपटा पार्टिकल आहे. ठीक आहे. असा काहीतरी चपटा पार्टिकल आहे. या चपटा पार्टिकलचं जेव्हा मी डायमेन्शन बघतोय ना, तर डायमेन्शन दिसायला भेटते. समजा इथं आहे 3, इथं आहे 8 आणि याची जी थिकनेस आहे ना ही आहे 1. समजा किती आहे 1. म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपण जी ॲग्रिगेट उचलून आणलेली आहे तिच्यामध्ये मला असा एक पार्टिकल सापडला ज्याचे डायमेन्शन मी तुम्हाला इथं असे दिलेले आहेत. आता याला फ्लेकी म्हणू की नको म्हणू, त्याच्याबद्दल आपण अभ्यास करतोय. मग मी काय करतो बरं का, याचं मिन डायमेन्शन काढून घेईल. सो मिन डायमेन्शन कसं काढतो मी, 8 अधिक 1 9, 9 अधिक 3 12, 9 अधिक 3 किती 12. सो याचं मिन डायमेन्शन किती झालं, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 झाले. सो ठीक आहे 12. मी काय करतो, जे मिन डायमेन्शन आलेलं आहे त्या मिन डायमेन्शनला आपल्याला स्टँडर्ड IRCने काय सांगितलं आहे की एखादा पार्टिकल जो आहे तो फ्लेकी तेव्हाच असेल जेव्हा आम्ही सांगितलेलं जे काही आहे ते बरोबर बसत असेल. मग IRCने काय सांगितलं आपल्याला, असं सांगितले बघा. तर जो काही आपण मिन डायमेन्शन काढला त्या मिन डायमेन्शनचं 3/5 नची मध्ये वाट 0.6. 3/5 म्हणजे काय 0.6. तर जे मिन डायमेन्शन तुम्ही काढून आणलेलं आहे, मिन डायमेन्शनचं तुम्ही काय करणार 3/5 करणार. 3/5 न 3 वाट 0.6ने मल्टिप्लाय करा. मग 0.6ने मल्टिप्लाय करा बरं का किती, 12 × 0.6 किती येते रे, 7.2, 12 × 72 राईट ना, 7.2 येते. मग आता माझ्या लक्षामध्ये 7.2 येते ना, 7.2 येईल का रे, चेक करून घ्या बरं का, काही जास्त होतं. हां 7.2. तर मग आता काय बोललं आहे IRC वाल्याने, काय सांगितलं की तुम्ही त्याचं मिन डायमेन्शन काढून घ्या, त्या मिन डायमेन्शनचं 3/5 करा. आणि जर त्या 3/5पेक्षा आता 7.2 या 3/5पेक्षा एवढं करून पण जो लिस्ट लॅटरल डायमेन्शन असतो, लिस्ट लॅटरल डायमेन्शन कोणी आता 1 वाला, जर लिस्ट लॅटरल डायमेन्शन जर का याच्यापेक्षा कमी आला का कमी आला, तो कमी राईट ना, तो एक जो आहे तो कमी आहे 7.2पेक्षा. जर लिस्ट लॅटरल डायमेन्शन जर का कमी असेल त्या 7.2पेक्षा, तर याचा अर्थ हा चपटा पार्टिकल आहे राईट ना. हा पार्टिकल काय आहे, चपटा पार्टिकल आहे. तर हा पार्टिकल काय असतो, आपला चपटा पार्टिकल असतो. क्लिअर झालं का, हा पार्टिकल आपला काय आहे, चपटा पार्टिकल. तर चपटा पार्टिकल कोणाला म्हणतो आपण, फ्लेकी पार्टिकल कोणाला म्हणतो मी, ज्याचा मीन डायमेन्शन बघा, ज्याच्या मीन डायमेन्शनचा 3/5 घेऊन, ज्यांच्या मीन डायमेन्शनचा 3/5 घेऊन लिस्ट लॅटरल डायमेन्शन जर का कमी असेल याच्यापेक्षा पण राईट का. सो लिस्ट लॅटरल डायमेन्शन इज लेस दॅन 3/5 ऑफ द मीन डायमेन्शन राईट. असं जर का असेल तर तो पार्टिकल फ्लेकी पार्टिकल आहे. क्लिअर झालं का रे, फ्लेकी पार्टिकल म्हणजे काय, क्लिअर झालं का.
हो. राईट. आता आपण फ्लेकी पार्टिकल आहे ही बात क्लिअर झाली. आता आणलेल्या ॲग्रिगेटमध्ये फ्लेकी पार्टिकल किती आहेत ते काढण्यासाठी मला फ्लेकिनेस इंडेक्स काढावा लागेल. आता फ्लेकिनेस इंडेक्स मी कसा काढतो त्याच्यावरती आपण लक्षात घेऊ. फ्लेकिनेस इंडेक्स जो काही आहे त्याचा काढण्यासाठी आपल्याकडे काय असतात, आपल्याकडे सीयू ॲनालिसिस असते. तर मी काय करणार सीयू घेणार. आता स्टँडर्ड सीयू असतात. कोणकोणत्या स्टँडर्ड सीयू आहे ते आपण बघूया. तो स्टँडर्ड सीयू जी काही आपली लक्षात घ्या, फ्लेकिनेस इंडेक्स करण्यासाठी आपल्याला थिकनेस गेजचा वापर करावा लागतो. कशाचा? थिकनेस गेज. तो थिकनेस गेजचा आपल्याला वापर करावा लागत असतो. आता थिकनेस गेज कसं असतं त्यासाठी सागर तू गुगलवरती जा आणि गुगलवरती थिकनेस गेजची काय कर, डायग्राम जी काय आहे ते डायग्राम डाउनलोड कर. तो थिकनेस गेजची डायग्राम जी आहे डाउनलोड कर. अशी डायग्राम डाउनलोड कर की तिच्यामध्ये समजा दिसायला अशी दिसायला भेटते, ती बघ दिसायला अशी दिसायला भेटते. अशी डायग्राम डाउनलोड कर की ज्याच्यामध्ये इथं असं लिहिलेलं असेल 63/50 आणि इथं मिन डायमेन्शन पण असेल काहीतरी 31.5 समथिंग. राईट. तो 63/50ची रेंजचा असेल पण मिन डायमेन्शन पण असेल. अशी तू हे डाउनलोड कर. ठीक आहे. आणि डाउनलोड झाल्यानंतर ग्रुपवर टाकल्यानंतर मला सांग. ठीक आहे. हां, तर गंमत बघा. तर थिकनेस गेजचा वापर करून आपण काय करणार आहोत, फ्लेकिनेस इंडेक्स करणार. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील की फ्लेकिनेस इंडेक्स काढण्यासाठी आपल्याकडे कोणते ॲपरेटर्स असतात, थिकनेस गेज असते. थिकनेस गेज कशी असते दिसायला आता आपण बघणार आहे. ठीक आहे. तर काय असतं बरं का, आपण काय करतो, आपल्याकडे जे ना आपल्याकडे स्टँडर्ड हे असतात, आपल्याकडे काय असतात स्टँडर्ड सीयू असतात. कोणकोणत्या ते स्टँडर्ड सीयूबद्दल लक्षात राहू देऊ. 4 याच्यावर एक क्वेश्चन बनणार. तो क्वेश्चन काय तुम्हाला माहिती बी कोणता बघा आता. सो सगळ्यात वरची सीयू घेतलीत मी 63, त्याच्या खाली आहे 50, त्याच्या खाली आहे 40 mm, 31.5ची 25 mm, 20 mm, 12.5 mm, 10 mm. ठीक आहे. हां, 10 mm, 6.3 mm. लक्षात घ्या, फ्लेकिनेस इंडेक्सचं प्रॅक्टिकल करण्यासाठी जी ॲग्रिगेट आहे ती ॲग्रिगेट 6.3 mm पेक्षा खाली असायला नको. 6.3 mm पेक्षा कमी डायमेन्शनचा असायला नको. कमी डायमेन्शनची ॲग्रिगेट असायला नको. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. जी काही वाटल्यास तर मी नोट लिहून दिली नंतर. पहिले लिहून झाले का सांगा मला. 63, 50, 40, 31.5, 25, 20, 12.5, 10, 6.3 mm. राईट. इथपर्यंत लिहून झालं. हां, आता आपण काय करूया, हे आपले काय होते सीयू होत्या. तर मी आता ॲग्रिगेट उचलून आणलं, याच्यामध्ये काय केलं, सीयूमध्ये टाकलं. तर इथे खड्या पडतील, इथं खड्या पडतील, इथं खड्या पडतील, इथं पडेल, इथं पडेल, इथं पडेल, इथं पडेल. काही पण करा, मोकार खड्या घ्या, पटेल तेवढ्या खड्या घ्या. पण प्रत्येक जाळीमध्ये नंबर ऑफ खडी किती असायला पाहिजे, नंबर ऑफ ॲग्रिगेट किती असायला पाहिजे नेहा, प्रत्येक याच्यामध्ये नंबर ऑफ ॲग्रिगेट किती असायला पाहिजे सांग पटकन. प्रत्येक या जाळीमध्ये नंबर ऑफ ॲग्रिगेट किती असायला पाहिजे काउंट केल्यावरती. सागर, भाग्यश्वरी सांगा पटपट. बघतो थांब. 200 खड्या. सो 200 खड्या. प्रश्न आहे तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. फ्लेकिनेस इंडेक्सची टेस्ट करण्यासाठी प्रत्येक सीयूमध्ये कमसे कम नाही परफेक्ट 200 खड्या असायला पाहिजे. 200. मग तुम्ही किती पण हे घ्या. मग इकडचे याच्यामधले 200 झाली का, याच्यामध्ये 200 झाली ना, ते 200 काढून घ्यायचं, पुन्हा टाकायचं. 200च कामाचे आहेत आपल्या, फक्त 200 कामाचे आहेत. इथून 200 उचला, इथून 200 उचला, काही पण करा. 200 जमवा. 200 जमवून घेतले. ठीक आहे. ओके, इथपर्यंत आलो. आता आपण त्या डायग्रामकडे जाऊ. आपण काय करणार आहे, आपण त्या डायग्रामकडे जाणार आहोत. आता ही डायग्राम पाठवलीस तू, पण मला पाहिजे होती ही वाली. राईट, मला पाहिजे होती ही वाली. आता गंमत बघा रे, हां. या मोबाईलला मी आडवा करतो, तुम्ही बी आडवा करून घ्या 1 मिनिटासाठी. ठीक आहे. आता इथं जर बघायला गेलो तर आता मी काय केलं होतं बरं का, पहिली सी होती 63ची, दुसरी होती 50ची, तिसरी होती 40ची, 31.5ची, 25ची, 20ची, नंतर 16 पण दिले बघा. 16, 12.5 आहे. राईट, मी 16 गाळलं असेल, तुम्ही 16 पण ॲड करून घ्या. 12.5 नंतर 10 आणि शेवटची कोणती असते 6.3ची. 6.3 कुठे दिले, 6.3ची दिली नाही का, 6.3ची पण असते, त्या मागच्या याच्यामध्ये दिलं असेल 6.3. परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला त्याच्यावरती. आता बघा काय करतो मी पहिली उचलली आहे, पहिली जाळी 63 आणि ते 50. 63 आणि 50 याचं मिन डायमेन्शन काय येईल रे सांगा. 63मधून खाली पडणारे आणि 50वरती रिटेन होणारे जे पार्टिकल असतील त्यांचं मिन डायमेन्शन काय असेल. तुम्ही म्हणाल 63 अधिक 50 / 2. हे आलं त्याचं मिन डायमेन्शन. किती आलं मिन डायमेन्शन, याचं मिन डायमेन्शन किती आलं. या मिन डायमेन्शन आल्यावरती त्याला त्याला मिन डायमेन्शनला मल्टिप्लाय कशाने करायचं, 3/5 ने. तो 3/5 ने 3 / 0.6. तो 0/6 ने त्याला मल्टिप्लाय करा आणि सांगा मला किती व्हॅल्यू येते.
33.9. 33.9 आली का 33.9? तर 33.9 मग हा जो होल बनवून ठेवला आहे ना त्यांनी या थिकनेस गेजमध्ये, या थिकनेस गेजमधला जो होल आहे त्या होलचं डायमेन्शन बघा इथं दिलं आहे 33.9 दिसलं का 33.9. तर 33. मग तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारेल तो, तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारेल तो की 63 आणि 50 63 आणि 50 mm 63 ते 50 mmच्या साईजचे जे पार्टिकल आहेत ना त्यासाठी थिकनेस गेजवरती होल किती असेल, होलचं डायमेन्शन काय असेल 33.90 असेल. क्लिअर झालं का 33.90 असेल. पुन्हा याचं काढून दाखवा 50 आणि 40. 50मधून खडी खाली पास होणारी आणि 40वरती रिटर्न होणारी जे काही पार्टिकल आहेत त्यांचं मीन डायमेन्शन किती येईल तुम्ही म्हणणार मीन डायमेन्शन एक मिनटं 40 अधिक 50 तो 40 अधिक 50 डिवाइड बाय 2 इंटू 0.6 किंवा 3/5 किती व्हॅल्यू येते रे, हे डायरेक्ट लिहिले हा होलचं डायमेन्शन येईल किती येईल 40 आणि 50 90 डिवाइड बाय 2 45 27 आहे काय 27 हे 27 अशा पद्धतीने जे ते होल तुम्हाला दिलेले आहेत. आता इथं मग आपण काय बोललोय जर समजा आता मला सांगा मी काय केली 63मधून पास होणारी 50वरती रिटर्न होणारी त्याच्यामधली खडी एक उचलली आणि या खडीला समजा मी इथूनच पास करेल ना, आपल्याला माहिती आहे 63 आणि 50मधली खडी आहे मग खाली थोडी पास करणार, इथूनच पास करणार, इथून पास करायचा प्रयत्न केला आणि जर खडी आरपार चालली गेली, खडी जर का समजा आरपार चालली गेली तर तो पार्टिकल कोणता पार्टिकल असेल आपला, तो पार्टिकल कोणता पार्टिकल असेल आपला, तो पार्टिकल आपला फ्लेकी पार्टिकल असेल. कोणता पार्टिकल असेल फ्लेकी पार्टिकल. का, कारण की त्याचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन जे आहे ते कमी आहे, त्याचं लिस्ट लॅटरल डायमेन्शन जे आहे ते कमी आहे. तर लिस्ट लॅटरल डायमेन्शन काय पाहिजे आपल्याला कमी पाहिजे. सो लिस्ट लॅटरल डायमेन्शन शुड बी लेस दॅन व्हॉट, शुड बी लेस दॅन 0.6 ऑफ मीन डायमेन्शन, 0.6 ऑफ मीन डायमेन्शन. त्याच्यापेक्षा जर का कमी असेल तर तो फ्लेकी पार्टिकल आहे. मग याच्यामधून ज्या खड्या खाली पास होतील त्या आपल्या फ्लेकी पार्टिकल असतील. बोला क्लिअर का, क्लिअर का रे, राईट. ही तुमची स्टँडर्ड डायग्राम आहे इकडे, हे बघा ही वाली एकदम परफेक्ट डायग्राम आहे आपली, एकदम परफेक्ट डायग्राम. ठीक आहे. सो ही वाली परफेक्ट डायग्राम हे बघा. सो हे 63 ते 50 डायमेन्शन दिले, इथं 33.9 इथं 27 येईल, राईट. हे सगळे तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. पण बघा 6.3 mm पेक्षा तो होल कधी कमी राहत नाही. तर थिकनेस गेजमध्ये लक्षात घ्या 6.3 mm पर्यंत म्हणजे होल नाही म्हणते मी, 6.3 mmच्या वरती रिटर्न होणारेच खड्या पाहिजे. 6.3 mmच्या खाली पास होणारी खडी आपल्या प्रॅक्टिकलमध्ये येणार नाही. ठीक आहे. आता काय करतो या ठीक आहे. तो 63 ते 50 एवढ्या याच्यामध्ये या खड्या जमा केल्या मी 200 खड्या जमा केल्या. नंतर 50 ते 40 50मधून पास होणाऱ्या 40वरती रिटर्न होणाऱ्या 200 खड्या सगळ्यांमधल्या खड्या घेऊन घेतल्या आणि अख्ख्यांचं जेवढे काही होते ना हे 200 खड्या यांचं वजन करून टाकलं रे, अख्ख्यांचं वजन करून टाकलं, टोटलचं वजन करून टाकलं. वजन किती आलं, ते वजन आलं समजा W, कलर बदलवतो. सो जे 200 खड्या आहेत ना आता प्रॅक्टिकलसाठी रेडी केले मी, रेडी, राईट ना. तो किती आलेत, तो या 200 सगळ्यांचं वजन करून टाकलं मी, सगळ्या खड्यात. पहिले काय करायचं याचं वजन करून टाकायचं इकडे त्याचं, त्या 200 खड्यांचं वजन केलं काहीतरी आलं, या 200 खड्यांचं वजन केलं काहीतरी आलं, या 200 खड्यांचं वजन केलं काहीतरी आलं, या 200 खड्यांचं वजन केलं, सगळ्यांचं वजन केलं सगळ्यांचं वजन करून बेरीज करून टाकली. सो W आला आपला काहीतर, सो W आला सम आला. ओके. आता उचलायचं या प्लेटमध्ये 200 खड्या ठेवली असेल त्या 200 खड्यांना उचलायचं, थिकनेस गेजवरती जायचं, एक एक खडीला पास करायचं, खडी खाली पास होते, खडी खाली पास होते, बरोबर का. एक खडी 200 खड्यावर एवढं प्रॅक्टिकल करत बसायचं. 4-5 जण बसलेले असतील, तो बाकीचे जे असतील ते बाकीचे या साईजमधल्या खडीला पास करत असतील, बरोबर की नाही. ओके. तर याचं काय केलं बरं का मी, हां तर पास होणारे जेवढे काही असतील ना त्या पास होणारे याच्या खाली जेवढे पास झाले असतील त्याचं वजन मेजर करून टाकलं रे, याच्या खाली होणारे पास होणारे त्याचं वजन मेजर करून टाकलं रे, याच्या खाली पास होणारे वजन मेजर करून टाकलं. तो सगळे खाली पास होणारे जेवढे काही असतील त्यांचं वजन मेजर करून टाकलं, राईट. तो सुरुवातीला ज्या 200 खड्या होत्या त्या सगळ्यांचं वजन टोटल ते वजन मेजर करून टाकलं होतं, ते आलं होतं W. आणि खाली पास होणारे आता या खाली पास होणारे सगळ्यांचं वजन करून टाकलं, त्यांचं वजन आलं W1, त्याचं वजन किती आलं W1. सो देअरफॉर फ्लेकिनेस इंडेक्स इज इक्वल टू W1 डिवाइड बाय टोटल वेट. टोटल वेट कोणतं 200 प्रत्येकाचं सेपरेट वजन मेजर करतो ना, सेपरेट का करतोय, कारण की मला काय करायचं आहे प्रॅक्टिकल सेपरेट करायचं ना, वरचे 200 वाले वेगवेगळे काय करणार मी पास करणार, राईट की नाही. अशा पण तो सगळ्यांचं वजन टोटल वजन W खाली आणि जे खाली पास झालेत ना, त्यांचं वजन मी करणार, ते असणार आपलं W1 इंटू 100 करून टाका, हे आपलं फ्लेकिनेस इंडेक्स निघून येईल. बोला क्लिअर का रे, राईट. तर लक्षात घ्या, तो तुम्हाला काही पण विचारतील ते तुम्हाला म्हणतील
की ठीक आहे, आता 10 ते किती आहे, 10 ते 6.3, तो 10 ते 6.3 म्हणजे काय, 10मधून पास होणारे 6.3 mmच्या सीवरती रिटर्न होणारे ते पार्टिकल, 200 पार्टिकल उचलून आणले, पार्टिकलला उचलून त्याच्यामध्ये पास करायचा प्रयत्न केला, जे पास झाले ते फ्लेकी पार्टिकल, राईट. आणि अख्ख्या फ्लेकी पार्टिकलचं आपण इथले फ्लेकी पार्टिकल पास होणारे त्यांचं वजन, त्यांचं या सगळ्यांचं वजन एकत्र केल्यानंतर नाव काय दिलं याला, W1. जे वरती होते 200 त्यांचं सगळ्यांचं वजन मेजर केल्यानंतर नाव त्याला काय दिलं, W. सो हे झालं तुमचं क्लिअर. आता जे परीक्षेला प्रश्न विचारतील त्याच्याबद्दल डिस्कशन आहे. काय बरं का, परीक्षेला आपल्याला काय विचारतात, परीक्षेला आपल्याला विचारतील ते की ही जी काही टेस्ट आहे, पहिला मुद्दा लिहून घेऊ. फर्स्ट पॉईंट परीक्षेसाठी इम्पॉर्टंट. धिस टेस्ट इज ॲप्लिकेबल टू साईज लार्जर दॅन 6.3 mm ॲग्रिगेट. धिस टेस्ट इज ॲप्लिकेबल टू साईज larger than 6.3 mm साईज पार्टिकल, साईज ॲग्रिगेट. क्लिअर झालं. परीक्षेचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. फ्लेकिनेस इंडेक्स कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग द फॉर्म्युला, तो पण लक्षात ठेवा, W1 / W × 100. काहीतरी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये भेटेल, तो फ्लेकिनेस इंडेक्स तुम्हाला पर्सेंटेजमध्ये भेटेल. मग आता आपण काय लिहिणार, बघा, डेफिनेशन तुम्हाला माहीत पडली असेल. सो बघा, आता एक पॉईंट लिहायचा आपल्याला. IRCने आपल्याला सजेस्ट केलेलं आहे की फ्लेकिनेस इंडेक्स जे आहे ना ॲग्रिगेटचं, जर मला समजा बिटुमिनस कॉन्क्रीट रोड म्हणजे काय बरं का. सो बिटुमिनस कॉन्क्रीट रोडचा मिनिंग काय होतोय, तुम्हाला डांबर कॉन्क्रीट असं तुम्ही आता मी दाखवेल पुढे 2 इमेज तुम्हाला दिसायला भेटेल. बिटुमिनस कॉन्क्रीटचा रोड असणार, नंतर सरफेस ड्रेसिंग, तो त्या केसमध्ये सरफेस ड्रेसिंगच्या केसमध्ये मला ॲग्रिगेट वापरावी लागत असते. एकतर बिटुमिनसचा किंवा कॉन्क्रीटचा रोड मला बांधायचा आहे, सो बिटुमिनसचा किंवा कॉन्क्रीटचा रोड बांधायचा आहे किंवा सरफेस ड्रेसिंग मला करायची, तर त्या केसमध्ये जे ॲग्रिगेट आपण आणलेली आहे तिचा फ्लेकिनेस इंडेक्स शुड नॉट बी एक्सीड 25%. लिहून घ्या ते वाक्य. IRC has suggested that फ्लेकिनेस इंडेक्स of aggregate used in bituminous, आता हे बिटुमिनस रोड वगैरे आपण शिकण्यात पुढे जाऊन, बिटुमिनस अँड कॉन्क्रीट रोड रे, बिटुमिनस कॉमा करा, कॉन्क्रीट अँड सरफेस ड्रेसिंग शुड नॉट एक्सीड 25%. शुड नॉट एक्सीड 25%. चला सांगा रे, आपल्या बिल्डिंग बांधण्यासाठी मी ॲग्रिगेट आणलेले, त्याच्यामधले फ्लेकिनेस इंडेक्स कितीपेक्षा जास्त असायला नको, हे सांगितले त्याच्या अगोदर. बिल्डिंगच्या केसमध्ये बिल्डिंग बांधण्यासाठी मी ॲग्रिगेट आणली, त्याचा फ्लेकिनेस इंडेक्स कितीपेक्षा जास्त नको असायला, 15% जास्त असायला नको. लक्षात, फ्लेकिनेस इंडेक्स पण आणि इलॉंगेशन इंडेक्स पण 15% जास्त असायला नको आपल्या बिल्डिंगमध्ये जे काही ॲग्रिगेट आणले त्यासाठी. ठीक आहे, तो 15 ॲप्लिकेबल नाही आहे ते. पुढचं वाक्य लिहून घ्या, एक वाक्य. सो द ॲग्रिगेट यूज इन हे जसे तसे वाक्य भेटतील तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये. द ॲग्रिगेट यूज इन वॉटर बाउंड मॅकडम WBM. आता बघा, WBMचा रस्ता असतो, मोठे मोठे दगड, त्याच्यामध्ये छोटे छोटे ॲग्रिगेट वगैरे वापरले असतील, तर ते ॲग्रिगेट जे काही आहेत त्यांची व्हॅल्यूबद्दल मेन्शन केले. द ॲग्रिगेट यूज इन वॉटर बाउंड मॅकडम अँड बिटुमिनस मॅकडम शुड नॉट एक्सीड 15%. 15% ही व्हॅल्यू खूप परफेक्ट डोक्यामध्ये करून घ्या. तुम्हाला जर का बिटुमिनसचा रोड बोलला आहे किंवा कॉन्क्रीटचा रोड बोलला आहे, राईट, तर त्या केसमध्ये सरफेस ड्रेसिंग बिटुमिनस रोड और कॉन्क्रीटचा रोड बोलला असेल तर 25%पेक्षा जास्त जायला नको. अँड ॲग्रिगेट यून इन द वॉटर बाउंड मॅकडम और बिटुमिनस मॅकडम शुड नॉट एक्सीड 15%. राईट, हे 2 पॉईंट परीक्षेमध्ये येतील, पक्का येतील, लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे, तो हे झाला आपलं फ्लेकिनेस इंडेक्स इज गोइंग टू बी ओव्हर. बोला, इथपर्यंत डाऊट आहे का, काही सांगा, इथपर्यंत काही डाऊट आहे का रे. सो लक्षात घ्यायचं, थिकनेस गेजचा वापर करतो. थिकनेस गेज कसा असतो ते पण तुम्हाला सांगितलं मी. फ्लेकिनेस इंडेक्स काय असतं ते पण आपण बघितलं, प्रॅक्टिकल पूर्ण करून टाकलं. आता इलॉंगेशन इंडेक्स, आता इलॉंगेशन इंडेक्स ज्याला EI म्हणतो मी,
आता याच्यासाठी प्रॅक्टिकल करायचं आहे. आपण जे ॲग्रिगेट आणलेले बांधकामासाठी, रोडासाठी किंवा बिल्डिंगासाठी, तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल आहेत ना, ते जास्त लांब नको असायला पाहिजे, लांब नको असायला पाहिजे, राईट का? तर त्यांचा जो काही लार्जर डायमेन्शन आहे, आता लिस्ट लॅटरल डायमेन्शन नाही बोलत आहे, आता लार्जर डायमेन्शन बोलतो आहे. जो लार्जर डायमेन्शन आहे तो खूप जास्त नको असायला पाहिजे. जो लार्जर डायमेन्शन आहे तो खूप जास्त असायला नको. म्हणजे काय बघा, आता समजा एक पार्टिकल उचलून आणला मी, असा काहीतरी चिप्पट पार्टिकल उचलून आणला, समजा. हां, तर आता बद्दल याच्यामध्ये काय करते बरं का, याचं डायमेन्शन आहे इकडेचं 10, राईट, इकडचं समजा 3 आणि थिकनेस त्याची 1, थिकनेस त्याची काय 1. आता काय म्हणतोय मी, याचं मीन डायमेन्शन काढा बरं का. 3 + 1 + 10 डिवाइड बाय 3 किती येईल? डिवाइड बाय 3 केल्यावरती तो झाले 4, 4 आणि 10, तो 4 आणि 10 किती झाले 14, 14 बाय 3 किती येतील? 14 बाय 3 काहीतरी 4 पॉईंट समथिंग येतील. सो 4 पॉईंट समथिंग काहीतरी येईल, 4 पॉईंट समथिंग येईल. आता ॲव्हरेज डायमेन्शन काढून त्याला तुम्हाला काय कशाने मल्टिप्लाय करावं लागत असतं? 1.8नं. 1.8 म्हणजे काय बरं का रे? सो 1.8 नथिंग बट व्हॉट? सो 1.8ने तुम्हाला त्याला मल्टिप्लाय करावं लागणार. 1.8 म्हणजे काय? 9/5 का? 9/5 म्हणजे 1.8 का? चेक करा बरं का. 9/5 म्हणजे 1.8. मग तुम्हाला काय करावं लागत असते? लिस्ट तुम्ही काय करतात, जो मीन डायमेन्शन आहे, एखादा जो काही ॲग्रिगेट आहे, त्या ॲग्रिगेटचं जे मीन डायमेन्शन आहे त्याला तुम्ही मल्टिप्लाय करणार कशाने? 9/5ने. IRCने सांगितलं असं, राईट. सो मीन डायमेन्शन इंटू 9/5 नथिंग बट व्हॉट? 1.8. 1.8ने मल्टिप्लाय करणार. मग एवढं झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या ॲग्रिगेटचा सर्वात लार्जर डायमेन्शन जो आहे ना, लार्जर डायमेन्शन ॲग्रिगेटचा जो काही सगळ्यात लार्जर डायमेन्शन आहे तो काय असायला पाहिजे बरं का? तो काय असायला पाहिजे? सो देअरफॉर मी काय बोलतो, लार्जर डायमेन्शन जर जास्त असला, ॲग्रिगेटचा सगळ्यात मोठा डायमेन्शन आपल्या केसमध्ये काय होता? 10, राईट की नाही? आपल्या केसमध्ये काय होता? 10. सो लार्जर डायमेन्शन 10 होता. हा जर का समजा लार्जर डायमेन्शन जर का समजा जास्त झाला, कोणापेक्षा व्हॅल्यू निघून आली तर काहीतरी 4 पॉईंट समथिंग, तो 4 पॉईंट समथिंग व्हॅल्यू निघून आली, त्याच्यापेक्षा जास्त आहे. सो मीन डायमेन्शनला 9/5ने मल्टिप्लाय केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूपेक्षा जर का समजा ॲग्रिगेटचा लार्जर डायमेन्शन जर का मोठा असला, लार्जर डायमेन्शन मोठा आहे की नाही बघा, 10 मोठा आहे की नाही, याच्यापेक्षा मोठा आहे, तर याचा अर्थ तो पार्टिकल इलॉंगेटेड आहे. पार्टिकल इज व्हॉट? इलॉंगेटेड. इथं उलटे लक्षात घ्या. तिथं काय होता? तिथं कमी बोललो होतो मी, तिथं लेस बोललो होतो, इथं जास्त बोलतोय. आलं लक्षामध्ये? तर तो चपटा होता, चपटा म्हणजे आरपार चालला जातो ती, रे ना, हे वाला. क्लिअर झालं काय? बोला रे, हे क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं, राईट. तो इलॉंगेशन इंडेक्स इज व्हॉट? सो इलॉंगेशन इंडेक्स काय बोलतो आपण? ग्रेटेस्ट डायमेन्शन ऑफ, जो ग्रेटेस्ट डायमेन्शन ऑर लेंथ इज ग्रेटर दॅन व्हॉट? इज ग्रेटर दॅन 1.8 टाइम ऑफ देअर मीन डायमेन्शन. तो लिहू शकतात वाटल्यास तुम्ही. ग्रेटर डायमेन्शन ऑफ पार्टिकल, ग्रेटर डायमेन्शन असं म्हणायचं इथं. इलॉंगेटेड पार्टिकल इज सच दॅट देअर ग्रेटर डायमेन्शन is more than or greater than 1/8 time of their mean dimension. मीन डायमेन्शनचं 1.8 करून टाका. याच्यापेक्षा पण लांबवाला डायमेन्शन जर का जास्त मोठा असेल ना, तर 100% इलॉंगेटेड पार्टिकल. क्लिअर झालं का? मग यासाठी आपल्याकडे काय असते? लेंथ गेज असते. हे टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे काय असते? लेंथ गेज असते. तर लेंथ गेजची इमेज टाकतो आता सागर, ठीक आहे. सो लेंथ गेजची इमेज टाकतो पटकन. आणि इथं पुन्हा एक नोट लिहायची, काय बरं का? सो नोट त्याच आहेत प्रत्येक बघा काय करायचं, नोट त्याच आहेत आपल्याकडे. आता कोणकोणते ॲग्रिगेट घेणार मी सांगतो तुम्हाला. ती लेंथ गेज आल्यानंतर जे काय आपण बघू. फक्त एक लक्षात घ्या, 6.3 द इलॉंगेशन इंडेक्स स्टेज इज नॉट ॲप्लिकेबल फॉर स्मॉलर दॅन 6.3 mm ॲग्रिगेट. 6.3 mm साईजपेक्षा 6.3 mm साईजपेक्षा छोटेवाले पार्टिकल या प्रॅक्टिकलमध्ये यूज करत नाही, असं लिहून टाका तुमच्या भाषेत. 6.3 mm साईजच्या ॲग्रिगेटपेक्षा छोटेवाले पार्टिकल या प्रॅक्टिकलमध्ये आपण यूज करत नाही. तू थिकनेस गेजची, आपली लेंथ गेजची आकृती टाक पटकन. सो लेंथ गेजची आकृती टाक पटकन तू. आली का? आली का? पटकन पाठव रे दादा. हे बघा अशा असते ते. हे आली बघा, हे बघा, हे असते आपलं काय? ही असते लेंथ गेज.
सो ही आहे आपली लेंथ गेज. या लेंथ गेजमध्ये आपण काय करतो, आपण काय करणार ते लिहिलेले बरं काही सगळं लिहिले बघा. इथं ना डायमेन्शन लिहिले असतात. तो जे डायमेन्शन असतील ना तेवाल्या त्यांच्या सीव असतात आपल्याकडे स्टँडर्ड सीव, तर त्यांच्यामधून पास करणार. मग यावाला हवाला सेटवाला 200 खड्या 200 खड्या 200 खड्या 200 खड्या 200 खड्या 200 खड्या राईट. या प्रत्येक अख्ख्या 200 खड्यांचं वजन करून टाकणार मी. तो या 200 खड्याचं सेपरेट वजन केलं, याचं सेपरेट वजन केलं, सेपरेट प्रत्येकाची प्लेट वेगवेगळी, तो याचं वजन केलं आणि सगळ्यांचं वजन करून टोटल वजन आलं ते आलं W1. आता ही वाली प्लेट उचलणार पहिली, तर कोणत्या साईजवाली ज्या साईजमधलं असेल तिथं इथं जाणार, याच्याकडे आणणार राईट का. याचं मीन डायमेन्शनपेक्षा जे काही असतं मीन डायमेन्शन काढून आपण तेव्हा इथं व्हॅल्यू लिहिलेली असते, इथं दिलं असेल बघा, मग इथं दिलेले आहेत. हां बघा आता इथं जर तुम्ही बघायला गेलात तर लक्षामध्ये काय येतं बरं रे, हे बघा पासिंग सीव रिटेन. सो पासिंग सीव रिटेन ISU तुम्हाला दिलेले आहेत. 10मधून पास होणारी 6.3 वरती रिटेन होणारी. याचं मला हे सांगा बरं का व्हॅल्यू किती निघून येईल रे. 10 आणि 6.3 याच्यासाठी यांच्यामधला गॅप किती असेल, याच्यामधला गॅप किती असेल. तुम्ही काय करणार 10 + 6.3 याचा ॲव्हरेज घेणार आणि याला मल्टिप्लाय करणार 1.8 सांगा बरं उत्तर किती येते. उत्तर किती येते रे, येते का. 10 + 6.3 / 2 × 1.8 येते का रे. आजमध्ये येईल का नेहा. चौदा 14.7 येते का, चेक करा. हा येते. सेम इकडे हे तुम्हाला परीक्षेला विचारतील, याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला परीक्षेला विचारतील, याची प्रॅक्टिस करा, लक्षात घ्या. ठीक आहे. तो इथं अजून पुन्हा इकडे जर आलो तर पार्टिकल बघा अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे. ठीक. तो 40 आणि 50चं विचारून काढतील, ते पण लक्षामध्ये ठेवायचं. तो हे सगळे तर अशा पद्धतीने हे काय आहे इकडे याच्यामधलं ओरिजेंटल डिस्टन्स आहे. ओरिजेंटल डिस्टन्स. आता गंमत बघा, मी काय बोललो आहे तो जो काही चपटा पार्टिकल आहे याच्यामध्ये आता मी काय करणार बघा, याच्या आरपार हे करण्याचा प्रयत्न करणार. तो लार्जर डायमेन्शन जो काही असेल, समजा पेन घ्या आणि पेन काय करेल मी, तो लार्जर डायमेन्शन पास करायचा प्रयत्न करेल. आता त्याला उभा नका पास करा बरं का, आडवा करून पास करा नाही तर जो असं उभा तर आरामशीर चालला जाईल, तो आडवा करून पास करायचा. जो पास होणार नाही तो आपल्या कामाचा, बरोबर का. मग अलीकडे जे राहून जात आहेत ना, सगळेच अलीकडे जे राहून जात आहेत, जे पास होत आहेत ते काही कामाचे नाही आपले. तो त्याला काय करायचा, आडवा करून पास करायचा प्रयत्न करायचा. जो पास होऊन गेला राईट. तर ही वाली प्लेट उचलून आणली तर ठेवली, याच्यामधले एक खड्या उचलतोय, याच्यामधूनच पास करेल राईट. जो पास झाला तो आपला काही कामाचा नाही, जो अलीकडे राहिला तो आपल्या कामाचा राईट. मग 200 खड्या होत्या, याचं वजन मेजर करून टाकले राईट. पास होणारे जे असतील त्याचं पण वजन मेजर करून टाकले. सो अलीकडे राहणारे जेवढे असतील या सगळ्या अलीकडे राहणाऱ्याचं याचं वजन अख्ख्यांचं वजन मेजर करून टाकलं, याला W1 राईट. आणि सुरुवातीला 200 खड्या ज्या होत्या यांचं वजन करून टाकलं, यालाच W. सो देअरफॉर W1 / W × 100 करा, तुम्हाला काय भेटून जाईल, इलॉंगेशन इंडेक्स. बोला क्लिअर आहे का सांगा, क्लिअर आहे का इलॉंगेशन इंडेक्स. सो इलॉंगेशन इंडेक्स 15% जास्त असायला नको. तो रस्ता असो, बिल्डिंग असो, काही पण असू द्या, 15% जास्त असायला नको. इलॉंगेशन इंडेक्स कोणत्याच हालतमध्ये 15% जास्त असायला नको. फ्लेकीला तरी आपण लिमिट दिलं होतं, रस्त्याच्या ठिकाणी 25 बोललो, पण या 15% जास्त असायला नको राईट. सो इलॉंगेशन इंडेक्स शुड नॉट बी एक्सीड 15% इन एनी केस. ओके झाला काय. आता आपण काय करतो, आता डिटर्मिनेशन ऑफ कंबाईन फ्लेकिनेस अँड इलॉंगेशन इंडेक्स. आता कंबाईन बघू. आता कंबाईन काय. सो मॉर्थ जे आहेत, मला सांगा बरं का रे, मॉर्थ ही जी काही आपली एक संस्था असेल, याचे अध्यक्ष कोण आहेत सध्या, तुम्हाला असलं पण विचारून घेतात, ते इंटरव्ह्यूमध्ये विचारले येत असले. मॉर्थचे सध्याचे हे कोण आहेत, गडकरी राईट. तो गडकरी जे आहेत, गडकरी हे मॉर्थचे काय आहेत, अध्यक्ष आहेत, मेन अध्यक्ष. ठीक आहे. तो गडकरी वगैरे हे पण लक्षामध्ये राहून द्यायचं. आता मी तुम्हाला काय बोलतोय पॉईंट काय आपला, डिटर्मिनेशन ऑफ कंबाईन फ्लेकिनेस अँड इलॉंगेशन इंडेक्स. आता काय करतात, मॉर्थ आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियावाल्यांनी हे सजेस्ट केलं आहे, याच्यावरून येणारा रिझल्ट आपण आपल्या रस्त्यामध्ये वापरायला पाहिजे. सो मॉर्थ नथिंग बट तुम्हाला लॉंग फॉर्म विचारून घेतात. मॉर्थ म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे
मॉर्थ, राईट का. सो मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मॉर्थवाल्यांनी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियावाल्यांनी स्पेसिफाईड करून दिले आपल्याला काय, कंबाईन फ्लेकिनेस. तो आपल्याला कंबाईन फ्लेकिनेस इंडेक्स जे ना त्याची लिमिट देऊन दिली की जर का समजा या ॲग्रिगेटची कंबाईन फ्लेकिनेस इंडेक्स एवढा असला तर आपल्याला त्याला वापरायचा, नाही तर वापरायचा नाही, अशी एक परमिसिबल लिमिट देऊन दिली. सो कंबाईन फ्लेकिनेस इंडेक्स आपल्याला काढावा लागेल. मग कसा काढतात, लक्ष द्या सगळ्यांनी, कसा काढतात. सेम स्टोरी. आपल्याकडे काय असेल, आपल्याकडे थिकनेस गेज असेल, आपल्याकडे लेंथ गेज असेल. सुरुवातीला मी काय करतो, पहिले मी फ्लेकिनेस इंडेक्स काढून घेतो. कसा काढणार, सेम स्टोरी. सीयू ॲनालिसिस करून टाका, 200 खड्या घेऊन घ्या, वजन मेजन करून टाका, करून टाकलं तुम्ही FI फाइंड आउट करून टाकला. सो फ्लेकिनेस इंडेक्स भेटून गेलं मला. आता मी काय करतो, लक्षात घ्या रे, आता आहे का, फ्लेकिनेस इंडेक्स भेटून गेलं. थिकनेस गेजमधून जे खड्या खाली पास झाल्या होत्या त्या माझ्या कामाच्या होत्या, त्यांचं वजन मेजर करून टाकलं होतं. परंतु जे पार्टिकल पास झाल्या नव्हत्या, वरती राहून गेले होते, त्याला काय म्हणतो आपण, नॉन फ्लेकी पार्टिकल. तर जे पार्टिकल वरती राहून गेले होते, जे आपल्या काही कामाचे नव्हते, आता ते आपले कामाचे बनतील या केसमध्ये. कसं, फ्लेकी पार्टिकलला आपण मोजून काढलं, आता जे नॉन फ्लेकी पार्टिकल आहेत त्या नॉन फ्लेकी पार्टिकलला प्रॅक्टिकलसाठी न्यायचं. ठीक आहे. सो नॉन फ्लेकी पार्टिकलला प्रॅक्टिकलला नेलं. कोणत्या प्रॅक्टिकलला, इलॉंगेशन इंडेक्सच्या प्रॅक्टिकलसाठी. आलं लक्षामध्ये, तीच खडी उचलायची. आता नवीन तुम्हाला सीव करायची गरज नाही आहे, तुम्हाला काही सीव ॲनालिसिस करायची गरज नाही. फ्लेकिनेस इंडेक्समध्ये जे पार्टिकल आरपार पास झाले ते फ्लेकी पार्टिकल होते, पण जे वरती राहून गेले होते ते नॉन फ्लेकी पार्टिकल होते. नॉन फ्लेकी पार्टिकल आपल्या काही कामाचे नव्हते, पण आता त्याला यूज करणार मी. तर नॉन फ्लेकी पार्टिकलला उचलले प्रत्येक याच्यामधले, राईट, नॉन फ्लेकी पार्टिकलला उचलले आणि त्याच्या करस्पॉन्डिंग याच्यामधून मी काय करणार बरं का, तो नॉन फ्लेकी सेम असते ते 63, 50, 40, 25, राईट का, 40, 25, 20, 12.5, 10, 6.3 सेम आहे तिकडे पण. तिकडे पण तसंच बनवून ठेवलं आपण. कशामध्ये, लेंथ गेजमध्ये. मग इकडचे जे रिटर्न झाले होते ना त्यांना उचलणार, ती प्लेट, तिकडची ती प्लेट उचलून आणणार आणि इकडे पास करायचा प्रयत्न करणार. जे अलीकडे अडकतील ते सगळे अडकणारे आपले कामाचे असतात. तुम्हाला माहिती आहे ना, इलॉंगेशन इंडेक्स कसं काढतो आपण. तर जे लांबट साईज अलीकडे जे अडकतील ते माझे कामाचे राहतील. तर मी EI फाइंड आउट करून गेली इथून, EI, राईट. FI फाइंड आउट करून टाकला आणि EI कसा फाइंड आउट केला हे लक्षात ठेवा, राईट. EI आणि FI, तो CI कंबाईन इंडेक्स. सो कंबाईन फ्लेकिनेस इंडेक्स, कंबाईन फ्लेकिनेस अँड इलॉंगेशन इंडेक्स याला म्हणतो मी कंबाईन इंडेक्स. सो कंबाईन इंडेक्स इज इक्वल टू फ्लेकिनेस इंडेक्स प्लस इलॉंगेशन इंडेक्स. आणि प्रॅक्टिकल कसं केलं आहे लक्षात घ्या, प्रोसिजर अशीच असायला पाहिजे. कंबाईन इंडेक्स काढण्यासाठी प्रोसिजर अशीच असायला पाहिजे. कंबाईन इंडेक्स काढून झालं, कळालं का काय केलं मी. तर सुरुवातीला फ्लेकिनेस इंडेक्स काढून टाकायचा, जनरली जसं काढतो तसा, ठीक आहे. परंतु जे नॉन फ्लेकी पार्टिकल असतात त्यांना पुढे वापरायचं इलॉंगेशन इंडेक्ससाठी, राईट. त्याच्यामुळे आपण काय करायचं, तर सुरुवातीला जेवढे काही ॲग्रिगेट असतील, जे नॉन फ्लेकी पार्टिकल होते त्यांचे सगळ्यांचे वजन मेजर करून टाकलं. तो आला आपला काय, तो W1. आता जे अलीकडे राहून जात असतील तर जे अलीकडे राहून जातील त्यांना मी W2 म्हणतो समजा. याचा रेशो घेऊन घ्या, तुम्हाला EI भेटून जाईल. सो FI प्लस EI CI झालं. CI काढून आता मॉर्थ आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याला त्यांनी लिमिट दिले, ते लिमिट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते तुम्ही एक वाक्य त्याच्यावर लिहून टाकणार. हे कळालं का रे कंबाईन इंडेक्स, का नवीन सांगू. कंबाईन इंडेक्स कळाला का, हो. ठीक. चला आता एक वाक्य लिहून देतो, मग होऊन जाईल. मॉर्थ हॅज स्पेसिफाईड, हां तेवढंच वाक्य, एकच वाक्य महत्त्वाचं लिहा. सो मॉर्थ हॅज स्पेसिफाईड द मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कंबाईन इंडेक्स बोलतो आहे मी, कंबाईन इंडेक्स लक्षात घ्या. FI बद्दल डिस्कशन केलं आहे, EI बद्दल मगाशी डिस्कस केलं आहे. आता मॉर्थवाल्यांनी CI ही टर्म काढलेली. सो स्पेसिफाईड मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यू ऑफ द कंबाईन इंडेक्स ऑफ कोर्स ॲग्रिगेट ॲज 30%. 30%पेक्षा जास्त असायला नको CI, आज सांगितलं आहे. 30%पेक्षा CI जास्त असायला नको, राईट. पुढे लिहा, फॉर वेट मिक्स मॅकडम बेस कोर्स म्हणजे खालचा कोर्स. सो वेट लक्षात घ्या, फॉर वेट मिक्स मॅकडम बेस कोर्स कॉमा डेन्स बिटुमिनस मॅकडम बाइंडर कोर्स, हे सगळं सांगेल तुम्हाला मी काय असतात, ठीक आहे. सो डेन्स बिटुमिनस मॅकडम बाइंडर कोर्स कॉमा लास्टवाला काय, बिटुमिनस कॉन्क्रीट
सरफेस कोर्स, बिटुमिनस कॉन्क्रीट सरफेस कोर्स. तर या केसमध्ये तुम्ही जनरली लक्षात ठेवा 30%. मॉर्थवाल्याने जो CI काढलेला आहे तो कोणत्याही हालतमध्ये 30%पेक्षा जास्त असायला नको. हे झालं पक्का, राईट की नाही? कारण की 3च गोष्टी दिल्या आहेत. तो जे काही असेल 30%पेक्षा जास्त नको. ही नोट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. Morth has specified the maximum permissible value of the combined index of course aggregate as 30%. तो 30%पेक्षा combined index जास्त असायला नको फॉर वेट मिक्स मॅकडम बेस कोर्स, डेन्स बिटुमिनस मॅकडम बाइंडर कोर्स अँड बिटुमिनस कॉन्क्रीट सरफेस कोर्स. राईट, ही वाली नोट पण लक्षात ठेवून द्या. अशा पद्धतीने हवाला पॉईंट आपण कव्हर करून टाकला. इथपर्यंत एक क्लिअर झालं का रे? फ्लेकिनेस इंडेक्स, इलॉंगेशन इंडेक्स आणि कंबाईन इंडेक्स हे क्लिअर झालं का? क्लिअर झालं का? जर क्लिअर झालं असेल नेहा किंवा भाग्येश्वरी, तुम्ही दोघांपैकी भाग्येश्वरी तू मला सांग याची प्रोसिजर काय आहे?